नमस्कार, मी शरद चार्ट ट्रेडर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हॉल्यूम ॲनालिसिस या टॉपिकबद्दल अतिशय सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हॉल्यूम ॲनालिसिसचं महत्त्व, व्हॉल्यूम ॲनालिसिसचं इम्पॉर्टन्स स्टॉक मार्केटमध्ये का आहे आणि ते किती आहे, असं म्हटलं जातं किंवा असंच म्हणणं योग्य आहे की स्टॉक मार्केटमध्ये विदाऊट व्हॉल्यूम ॲनालिसिस म्हणजेच व्हॉल्यूम ॲनालिसिस माहीत असल्याशिवाय ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट या गोष्टी पॉसिबल नाहीत किंवा त्यांना तेवढं महत्त्व राहत नाही. त्यामुळं व्हॉल्यूम ॲनालिसिस हा जो पार्ट आहे स्टॉक मार्केटमधील टेक्निकल ॲनालिसिसमधील अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. व्हॉल्यूम ॲनालिसिसशिवाय टेक्निकल ॲनालिसिस कंप्लीट होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण चार्टचा स्टडी करतो, चार्टचा स्टडी करत असताना आपण चार्टवरती कॅन्डलिस्टिक पॅटर्न, कॅन्डलिस्टिक वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट पॅटर्न्स, कॅन्डलिस्टिक फॉर्मेशन याबद्दल आपण जाणून घेत असतो. सपोर्ट, रेजिस्टन्स याबद्दल आपण माहिती घेत असतो. परंतु हे सर्व माहीत करून घेत असताना सोबत जर आपल्याला व्हॉल्यूम ॲनालिसिस किंवा त्या कॅन्डलमध्ये तयार होणाऱ्या व्हॉल्यूमविषयी जर आपल्याला माहिती नसेल किंवा ते व्हॉल्यूम ॲनालिसिस कसं करायचं हे जर आपल्याला माहिती नसेल तर बाकीच्या जे काही टेक्निकल ॲनालिसिसचे पार्ट आहेत, प्राइस ॲक्शन ॲनालिसिस, इंडिकेटर्स, या गोष्टींना काहीही महत्त्व राहत नाही. त्यामुळं व्हॉल्यूम ॲनालिसिस ही गोष्ट स्टॉक मार्केटमधील टेक्निकल ॲनालिसिसमधील सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे. या महत्त्वाच्या पार्टविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डेप्थ अतिशय स्टार्ट टू एंडपर्यंत पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप नवनवीन गोष्टी शिकायला नक्कीच मिळतील. व्हॉल्यूम ॲनालिसिस हा संपूर्ण पार्ट एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळं कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा किंवा मोठ्या साईजचा होऊ शकतो. ज्यांना खरंच व्हॉल्यूम ॲनालिसिस समजून घ्यायचं आहे अशा लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्या अगोदर जर चार्ट ट्रेडर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ शक्य तेवढा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. सोबत व्हिडिओ पूर्णपणे पाहून झाल्यानंतर जर काही तुमच्या डाऊट्स असतील तर ते डाऊट्स आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहायला विसरू नका. सुरुवात करूयात आजचा आपला टॉपिक व्हॉल्यूम ॲनालिसिस. व्हॉल्यूम ॲनालिसिसला खूप जास्त महत्त्व का आहे? व्हॉल्यूम ॲनालिसिस म्हणजे नक्की काय? व्हॉल्यूम ॲनालिसिस करणं खरंच गरजेचं आहे का? आणि व्हॉल्यूम ॲनालिसिस न करता स्टॉक मार्केटचं प्रेडिक्शन करणं किंवा स्टॉकच्या फ्युचरबद्दल, स्टॉकच्या फ्युचर त्याच्या ट्रेंडबद्दल योग्य माहिती आपल्याला मिळू शकते का? याबद्दल आपण अगोदर समजून घेऊयात. व्हॉल्यूम म्हणजे नक्की काय? विदाऊट व्हॉल्यूम ॲनालिसिसबद्दल असं म्हटलं जातं की व्हॉल्यूम आणि प्राईस या दोन गोष्टींच्या बद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस फक्त प्राईसकडे पाहून आपण त्या स्टॉकमधील स्ट्रेंथ किंवा विकनेस या गोष्टी फाइंड आउट करू शकत नाही. ही गोष्ट केवळ आणि केवळ व्हॉल्यूम या पार्टचा स्टडी करूनच शक्य आहे. त्यामुळं असं एक म्हटलं जातं टेक्निकल ॲनालिसिसमध्ये की प्राईस कॅन बी मॅनिप्युलेटेड बट व्हॉल्यूम कांट. म्हणजेच काय की प्राईसमध्ये फेरफार केला जाऊ शकतो, परंतु ज्यावेळेस आपण व्हॉल्यूमचा डिटेल स्टडी करतो, प्राईसचा स्टडी करत असताना म्हणजेच कॅन्डलचा स्टडी करत असताना त्यावेळेस त्या कॅन्डल पाठीमागील ॲक्च्युअल जी काही सायकॉलॉजी आहे ती समजून घेण्यासाठी द ट्रूथ बिहाइंड मार्केट इंटेन्शन. मार्केट इंटेन्शन म्हणजेच काय? कॅन्डल चार्टमध्ये तयार होणाऱ्या कॅन्डल यामधून आपल्याला मार्केटचं इंटेन्शन एक लक्षात येतं. बट द ट्रूथ बिहाइंड मार्केट इंटेन्शन, त्या इंटेन्शन पाठीमागचं खरं जर मानसशास्त्र किंवा सायकॉलॉजी समजून घ्यायची असेल तर व्हॉल्यूम ॲनालिसिस शिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय स्टॉक मार्केटमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळं विदाऊट व्हॉल्यूम ॲनालिसिस स्टॉक मार्केटचा स्टडी जर आपण करत असाल तर डेफिनेटली आपला तो स्टडी अर्धवट आहे. आपण जे काही करत आहोत स्टॉक मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिसबद्दल स्टडी करत असू, लॉंग टर्मसाठी, शॉर्ट टर्मसाठी किंवा इंट्राडे ट्रेडिंगसाठी, तर तो आपला अर्धवट स्टडी आहे किंवा आपण फक्त हाफ नॉलेज आपण इम्प्लिमेंट करत आहोत, हे आपण नक्की या ठिकाणी लक्षात ठेवा. तर त्या अगोदर व्हॉल्यूम म्हणजे नक्की काय ही गोष्ट आपण समजून घेऊया. व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम हे स्टॉकमध्ये ट्रेड केलेल्या शेअरची संख्या किंवा फ्युचर आणि ऑप्शनच्या बाबतीत ट्रेड केलेल्या कॉन्ट्रॅक्टची संख्या मोजणं म्हणजे व्हॉल्यूम.
म्हणजेच एखाद्या दिवशी जर कॅन्डल तयार होत असेल चार्टवरती तर त्या कॅन्डलमध्ये किती नंबर ऑफ शेअरचं ट्रेडिंग झालेलं आहे हे समजून घेणं किंवा हे समजणं किंवा ती संख्या म्हणजे वॉल्यूम. जेव्हा आता हे वॉल्यूम का महत्त्वाचं आहे आणि हे समजणं का गरजेचं आहे हे आपण या अगोदर समजून घेऊयात. हा जो आपल्याला या ठिकाणी काही कॅन्डल्स चार्ट समोर स्क्रीनवर दिसत आहेत, यामध्ये दोन्ही चार्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या कॅन्डलची साईज आणि या कॅन्डलची साईज ही आपल्याला दोन्हीकडे सेम पाहायला मिळते. मग यावरून आपण असं प्रेडिक्ट करू शकणार नाही किंवा असं प्रेडिक्ट करू शकतो का की या ठिकाणी स्टॉकची प्राइस इन फ्युचरमध्ये वाढतच जाईल. अशा प्रकारचे जर कॅन्डल चार्टवर दिसत असेल आपल्याला की प्रत्येक कॅन्डल ही त्याच्या अगोदरच्या कॅन्डलपेक्षा मोठी आहे, म्हणजेच मार्केटमध्ये बाईंग होतोय, खूप स्ट्रॉंग बाईंग होतोय, असं आपल्याला या दोन्ही ठिकाणी दिसतंय. दोन्ही सीन सेम आहेत, दोन्ही सिनारिओ सेम आहेत. परंतु हे आपण असं म्हणू शकतो का की या ठिकाणी जी काही कॅन्डलची साईज वाढत चाललेली आहे, इट मीन्स की त्या ठिकाणी बाईंग होतंय खूप मोठ्या प्रमाणामध्ये. सेम या ठिकाणी सुद्धा ते दिसतंय. परंतु यावरून आपण असं प्रेडिक्ट करतो, नॉर्मली आपण असं प्रेडिक्ट करतो की स्टॉकची प्राइस आता इन फ्युचर मध्ये सुद्धा वाढतच जाणार आहे, कारण कॅन्डलची साईज मोठी होत चालली आणि मोठ्या प्रमाणात बाईंग या ठिकाणी दिसून येते. परंतु अनलेस अँड अनटिल तुम्हाला या गोष्टीमधील वॉल्यूम जोपर्यंत या कॅन्डलमध्ये वॉल्यूम जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की हा ट्रेंड इन फ्युचर कंटिन्यू होणार आहे की ट्रेंडमध्ये रिव्हर्सल पाहायला मिळू शकतं. त्यामुळं कदाचित हे दोन्ही सीन, दोन चार्टवरती तुम्हाला दोन्ही सीन सेम दिसतील. एका ठिकाणी प्राइस कंटिन्यू करेल त्याचे जो मोमेंटम आहे तो, आणि काही वेळेस आपल्याला या ठिकाणी एक शॉर्ट रिव्हर्सल पाहायला मिळेल. असं का होतं? प्रत्येक वेळेस कॅन्डलची साईज वाढत जाणं, कॅन्डलची साईज मोठी होत जाणं म्हणजे मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे असं म्हणणं खूप चुकीचं आहे. या ठिकाणी आपण जर असं प्रेडिक्ट करत असू की स्टॉकची प्राइस वाढणार आहे फ्युचरमध्ये, तर हे साफ चुकीचं आहे. आणि हे का चुकीचं आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी जोपर्यंत व्हॉल्यूम या पार्टबद्दल आपल्याला इन डेप्थ नॉलेज नाही किंवा आपल्याला समजत नाही, टिल देन आपण या गोष्टी प्रेडिक्ट करू शकत नाहीत. त्यामुळं व्हॉल्यूम ॲनालिसिस ही गोष्ट खूप गरजेची आहे. आता या बाबतीत जर या दोन सीन जर आपण चार्टवर जे पाहतोय, यामध्ये या ठिकाणी जर आपण खाली व्हॉल्यूमचा स्टडी केला, जर अशा प्रकारे जर व्हॉल्यूम असेल, जर इथं फर्स्ट कॅन्डलचं व्हॉल्यूम, सेकंड कॅन्डलचं व्हॉल्यूम, थर्ड कॅन्डलचं व्हॉल्यूम आणि दिस इज द फोर्थ कॅन्डलचं व्हॉल्यूम, हे व्हॉल्यूम असं वाढत जात आहे, म्हणजे व्हॉल्यूम सुद्धा वाढत जात आहे. ज्या वेळेस मार्केटमध्ये एक बाईंग प्रेशर आहे, या बाईंग प्रेशर सोबत म्हणजे मार्केट एक अप ट्रेंडमध्ये आहे, यासोबत जर व्हॉल्यूम वाढत जात असेल, व्हॉल्यूम मीन्स व्हॉट? व्हॉल्यूम मेजर द स्ट्रेंथ. व्हॉल्यूम कॅन्डलमधील स्ट्रेंथ मेजर करण्याचं काम करते. जर वाढत्या मार्केटसोबत जर व्हॉल्यूम सुद्धा वाढत असेल तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो किंवा असं म्हणणं एक तेवढं त्या गोष्टीला सपोर्ट करतं की मार्केटची जी प्राइस आहे किंवा त्या स्टॉकची जी प्राइस आहे ते इन फ्युचरमध्ये सुद्धा वाढतच जाईल. परंतु सेम सीन दिसतो, म्हणजे कॅन्डल तर सेम दोन्हीकडे आहेत, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं, जर व्हॉल्यूम कमी कमी होत असेल प्रत्येक कॅन्डल, या चार कॅन्डलला, हे फर्स्ट कॅन्डलचं व्हॉल्यूम असेल, हे सेकंड कॅन्डलचं व्हॉल्यूम असेल, दिस इज द थर्ड कॅन्डल व्हॉल्यूम आणि द फोर्थ कॅन्डलचं व्हॉल्यूम, या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की व्हॉल्यूम कमी कमी होत जाते. इट मीन्स व्हॉट? जरी कॅन्डलची प्राइस वाढत जात असेल तरी सुद्धा प्राइस वाढत असताना दिसते स्टॉकमध्ये, परंतु त्या वाढत्या प्राइसमध्ये स्ट्रेंथ नाही. अँड दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल और दिस इज द साइन ऑफ एक्झॉशन. मे बी मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतं और मार्केट साईडवेज सुद्धा जाऊ शकतं. कारण काय? व्हॉल्यूम मेजर द नंबर ऑफ स्टॉक्स ट्रेडेड इन दॅट पर्टिक्युलर कॅन्डल. जर या कॅन्डलमध्ये 10,000 व्हॉल्यूम असेल, या कॅन्डलमध्ये 8,000 व्हॉल्यूम असेल, या कॅन्डलमध्ये 6,000 व्हॉल्यूम असेल, या कॅन्डलमध्ये 4,000 व्हॉल्यूम असेल, म्हणजे 4,000 शेअर्स ट्रेड झाले असतील या कॅन्डलमध्ये. तसं या कॅन्डलमध्ये 4,000, 6,000, 8,000 अँड 10,000, म्हणजेच काय, या ठिकाणी नंबर ऑफ बायर्स, नंबर ऑफ स्टॉक्सचं ट्रेडिंग वाढत चाललेलं आहे आणि शेअरची संख्या जास्तीत जास्त ट्रेड होती. म्हणजेच काय, नंबर ऑफ बायर्स खूप जास्त आहेत. पीपल आर विलिंग टू बाय दॅट स्टॉक. लोक तो स्टॉक खूप हेवीली बाय करत आहेत आणि इट शोज की त्या स्टॉकमध्ये बायर लोकांचा इंटरेस्ट वाढत चाललेला आहे वाढत्या प्राईससोबत. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं की प्राईस वाढत जात आहे, परंतु बायर लोकांचा इंटरेस्ट कमी होत चाललेला आहे, शेअरचं ट्रेडिंग कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय, या सीनमध्ये आपण असं म्हणू शकतो की स्टॉकमध्ये एक रॅली ती जी आहे, करंट जो स्टॉकचा अप ट्रेंड आहे तो कंटिन्यू होणार आहे, अशा प्रकारचं एक व्ह्यू या ठिकाणी क्रिएट होतो.
परंतु या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही. इवन वी कॅन से की या ठिकाणी मार्केटमध्ये एक विकनेस तयार होत आहे. फक्त कॅन्डलकडे पाहून आपण ही गोष्ट ठरवू शकत नाही. जोपर्यंत आपण व्हॉल्यूम प्रेडिक्ट करत नाही, व्हॉल्यूम जोपर्यंत आपण रीड करत नाही, व्हॉल्यूमचा स्टडी करत नाही, अनलेस अँड अनटिल तोपर्यंत आपल्याला त्या स्टॉकमधील स्ट्रेंथ आणि विकनेस हे समजून येत नाही. फक्त कॅन्डलकडे पाहून स्टॉक प्रेडिक्ट जे काय आपलं फ्युचर आहे स्टॉकच्या बाबत ते प्रेडिक्ट करणं थोडंसं अवॉइड करा विदाउट नोईंग व्हॉल्यूम ॲनालिसिस. So that's why volume analysis is the most important part in technical analysis. And today we are going to discuss in depth what is volume. Volume म्हणजे काय, व्हॉल्यूमचा वापर कसा करायचा, what are the different types of कॅन्डलिस्टिक पॅटर्न. जसे आपण कॅन्डलिस्टिक पॅटर्न चार्टमध्ये पाहतो, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, फॉलिंग स्टार, शूटिंग स्टार, बाकीचे जे काही 3 ब्लॅक क्रोज, 3 व्हाईट सोल्जर्स, बऱ्याचशा कॅन्डल जे आपण चार्टवरती स्टडी करतो, बऱ्याच आपण इकडे तिकडे वाचतो, ऐकतो, स्टडी करतो त्यासोबत व्हॉल्यूम ॲनालिसिस सुद्धा खूप गरजेचं आहे. याबाबत आपण या कम्प्लीट व्हिडिओमध्ये खूप डिटेल डिस्कशन करणार आहोत आणि म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. आता या ठिकाणी दुसरा सीन आहे. बोथ प्राइस ॲक्शन्स आर सेम. दोन्ही प्राइस ॲक्शन सेम आहेत, परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा सीन कधी तयार होऊ शकतो, म्हणजे हा सीन तयार झाला, मार्केट वरती गेलं, एक फॉल यायला सुरुवात झाली. सेम सीन या ठिकाणी मार्केट वरती गेलं, एक फॉल आलाय, परंतु या फॉल नंतर मार्केट कंटिन्यू होईल का, हा जो फॉल आलाय इथं मार्केट कंटिन्यू होईल आणि इथं मार्केट कंटिन्यू होईल, हे प्रेडिक्ट करण्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम खूप गरजेचं आहे. विदाउट व्हॉल्यूम फक्त कॅन्डलकडे पाहून आपण असं म्हणू शकणार नाही की या ठिकाणी हा ट्रेंड जो आहे हा कंटिन्यू होणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा कंटिन्यू होणार आहे. या ठिकाणी जर आपण व्हॉल्यूमचा स्टडी केला तर आपल्या लक्षात येईल की ट्रेंड कंटिन्यू होणार आहे, की हा जस्ट एक पुलबॅक आहे. म्हणजे स्टॉकमध्ये येणारा जो शॉर्ट टर्म फॉल असतो तो शॉर्ट टर्म फॉल हा खरंच ट्रेंड रिव्हर्सल आहे की फक्त शॉर्ट टर्म पुलबॅक आहे, हे समजून घेण्यासाठी व्हॉल्यूम ॲनालिसिस शिवाय इतर दुसरा कुठलाही पर्याय स्टॉक मार्केटमध्ये नाही. त्यामुळे व्हॉल्यूम ॲनालिसिस हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं की जर या 4 कॅन्डल ज्या ग्रीन कॅन्डल आहेत यांच्यावरती जर व्हॉल्यूम वाढत जात असेल, म्हणजे इन्क्रीज इन प्राइस विथ इन्क्रीज इन व्हॉल्यूम, प्राइस वाढत जात असताना व्हॉल्यूम सुद्धा वाढत जात असेल आणि त्यानंतर एक शॉर्ट टर्म पुलबॅक येत असेल अशा प्रकारचा, पण या पुलबॅकवरती जर व्हॉल्यूम डिक्लाइन होत असेल, या ज्या 3 कॅन्डल आहेत या कॅन्डलवरती जर व्हॉल्यूम डिक्लाइन होत असेल तर दिस इज द साइन ऑफ शॉर्ट टर्म पुलबॅक. मार्केट परत त्याचा ट्रेंड रिझ्यूम करणार आहे. दिस इज द साइन, कारण हा एक शॉर्ट टर्म पुलबॅक आहे. या पुलबॅकमध्ये व्हॉल्यूम कमी होत असताना आपल्याला जर दिसत असेल तर याच्यावरून आपण म्हणू शकतो की सेलिंग प्रेशर कमी होत चाललंय, म्हणजे नंबर ऑफ सेलर्स त्या ठिकाणी जे पार्टिसिपेट करता येते त्यांची सेलिंगचं प्रमाण हे कमी होत चाललंय. अँड दिस इज द साइन ऑफ जस्ट अ पुलबॅक, नॉट अ ट्रेंड रिव्हर्सल. बट जर या सेकंड सीनमध्ये आपण पाहिलं की कॅन्डलची साईज काय, ज्याप्रमाणे कॅन्डलची साईज आहे या 4 ग्रीन कॅन्डलची, त्याप्रमाणे या फर्स्ट कॅन्डलचं जर व्हॉल्यूम जास्त असेल, सेकंड कॅन्डल, थर्ड अँड दिस इज द 4th कॅन्डल, इथं व्हॉल्यूम डिक्लाइन होत आहे या 4 ग्रीन कॅन्डलवरती. परंतु ह्या ज्या लास्ट कॅन्डल 3 तयार झाले आहेत रेड, याच्यामध्ये जर व्हॉल्यूम स्टार्ट इन्क्रीजिंग वाईल द मार्केट इज फॉलिंग, त्यावेळेस आपण असं म्हणून काय शकतो की या ठिकाणी इट शोज विकनेस, म्हणजे मार्केटमध्ये जी काही प्राइस ॲक्शन होत होती अपसाईडला तर त्यामध्ये स्ट्रेंथ नव्हती आणि हा जो काही फॉल येतो या फॉलमध्ये फॉल हा इन्क्रीजिंग व्हॉल्यूमवरती फॉल आहे. फॉलमध्ये व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज होत चाललेलं आहे. दिस इज द साइन की मार्केट आता त्याचा जो काही ट्रेंड आहे तो कंटिन्यू करेल, म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये कंटिन्यू करेल. दिस इज नॉट द साइन ऑफ पुलबॅक, दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. हे कधी समजेल आपल्याला, जर आपण व्हॉल्यूमकडं पाहिलंच नाही, व्हॉल्यूम या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपण ही गोष्ट प्रेडिक्ट करू शकणार नाही की हा एक शॉर्ट टर्म पुलबॅक आहे, की दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप कॅन्डलिस्टिक्स व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये सांगितलेले आहेत. त्या संपूर्ण व्हॉल्यूम ॲनालिसिसबद्दल, त्या संपूर्ण कॅन्डलिस्टिक पॅटर्न्सबद्दल आपण चर्चा करणार आहोत. काही कॅन्डलिस्टिक पॅटर्नमध्ये आपल्याला नॉर्मली असं वाटतं की एक हा जर रेजिस्टन्स असेल आणि स्टॉकमध्ये या ठिकाणी ट्रेड होऊन स्टॉक या ठिकाणी आला आणि खूप मोठी ग्रीन कॅन्डल या ठिकाणी जर तयार झाली, म्हणजे ही ब्रेकआउट कॅन्डल सारखी आपल्याला कॅन्डल दिसते. पण यानंतर जर या कॅन्डलमध्ये जर एक्सेसिव्ह व्हॉल्यूम असेल तर नॉर्मली वी प्रेडिक्ट की दिस इज अ स्ट्रॉंग ब्रेकआउट. परंतु इफ देर इज अ weakness in background
आणि त्यानंतर जर या ठिकाणी एक स्ट्रॉंग ब्रेकआउटवरती अशा प्रकारची ग्रीन कॅन्डल तयार होत असेल आणि व्हॉल्यूमसुद्धा जर हाय असेल त्या कॅन्डलमध्ये, तर हा एक आपल्याला साठी एक ट्रॅप असू शकतो. ज्या वेळेस अशा ब्रेकआउट कॅन्डल या खूप मोठ्या साईजच्या ब्रेकआउट कॅन्डल तयार होतात, त्याच्यावरती व्हॉल्यूमसुद्धा एक्सेसिव्ह व्हॉल्यूम मीन्स कम्पेअर टू प्रिव्हियस कॅन्डलच्या जे काही कॅन्डल या ट्रेंडमधील ज्या काही कॅन्डल असतील ग्रीन कॅन्डल्स, त्यांचे जर व्हॉल्यूम आपण स्टडी केलं आणि त्या व्हॉल्यूमसोबत या कॅन्डलच्या व्हॉल्यूमची तुलना केली, तर हे कॅन्डलचं जे व्हॉल्यूम आहे या कॅन्डलचं, तर हे एक्सेसिव्ह व्हॉल्यूम पाहायला मिळेल. एक्सेसिव्ह म्हणजे काय, नॉर्मली प्रिव्हियस कॅन्डलच्या व्हॉल्यूमपेक्षा खूप जास्त व्हॉल्यूम पाहायला मिळतं. दिस इज ऑल्सो द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. पण नॉर्मली आपण त्याला काय करतो की एक ब्रेकआउट म्हणून कन्सिडर करतो. व्हॉल्यूम खूप जास्त आहे, रेजिस्टन्स ब्रेक झालेला आहे आणि आपण बाय करतो या ठिकाणी, आणि हा आपल्यासाठी एक ट्रॅप असतो. त्यानंतर मार्केटमध्ये एक हेवी फॉल लगेच सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येतं. हे सगळं आपल्याला कधी समजून येईल की कुठलं कॅन्डल ही ब्रेकआउट कॅन्डल आहे आणि कुठली कॅन्डल ही फेकआउट कॅन्डल आहे. विदाऊट नोईंग व्हॉल्यूम ॲनालिसिस शिवाय ही गोष्ट शक्य नाही. त्यामुळं व्हॉल्यूम ॲनालिसिस हा स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. विदाऊट व्हॉल्यूम ॲनालिसिस यू कॅनॉट प्रेडिक्ट द मार्केट फ्युचर करेक्टली. सो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय डिटेलमध्ये व्हॉल्यूम ॲनालिसिसबद्दल समजून घेणार आहोत. व्हॉल्यूम ॲनालिसिस म्हणजे काय, व्हॉल्यूम म्हणजे काय. व्हॉल्यूम हे स्टॉकमध्ये ट्रेड केलेल्या शेअरची संख्या किंवा फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेड केलेल्या कॉन्ट्रॅक्टची संख्या मोजतं. एखादी कॅन्डल जर आज तयार होत असेल तर त्या कॅन्डलमध्ये किती व्हॉल्यूम जनरेट झालेलं आहे. ज्यावेळेस आपण चार्ट पाहतो त्या चार्टवरती आपल्याला व्हॉल्यूम पाहायला मिळतं. जर आपण व्हॉल्यूम प्लेस केलं तर अशा प्रकारे आपल्याला खाली व्हॉल्यूम पाहायला मिळतं. हे व्हॉल्यूम खूप महत्त्वाचं आहे. या व्हॉल्यूममध्ये प्रत्येक कॅन्डलवरती व्हॉल्यूम कशा प्रकारे तयार होत चाललेलं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं की प्रत्येक कॅन्डलवरचं व्हॉल्यूम आपल्याला या ठिकाणी खाली शो होतं. हे व्हॉल्यूम रीड करणं आणि त्यावरून मार्केटचं प्रेडिक्शन करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. विदाऊट त्याशिवाय आपण स्टॉकच्या मार्केटबद्दल किंवा स्टॉकच्या फ्युचरबद्दल एक्झॅक्ट प्रेडिक्शन करू शकत नाही, किंवा आपण जे काय प्रेडिक्ट करतो तर ते प्रेडिक्शन मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला फेल्युअर आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं स्टॉक व्हॉल्यूम म्हणजे काय, तर व्हॉल्यूम मेजर द नंबर ऑफ शेअर्स ट्रेडेड इन दॅट पर्टिक्युलर कॅन्डल. आणि ऑप्शन फ्युचरच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्समध्ये ट्रेडिंग होत असतं. काही लॉटचं काही शेअरचं मिळून एक लॉट तयार होतो आणि दॅट लॉट इज द कॉन्ट्रॅक्ट. जेव्हा नेक्स्ट पॉईंट आपण पाहूयात, जेव्हा वाढत्या व्हॉल्यूमसोबत शेअरच्या किमती वाढतात तेव्हा त्यामधून बाजारातील ताकद म्हणजे स्टॉकमधील ताकद दिसून येते. म्हणजेच तो ट्रेंड मजबूत ट्रेंड अप ट्रेंड असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, ज्या वेळेस स्टॉक अप ट्रेंडमध्ये असतो अशा प्रकारे आणि या अप ट्रेंडच्या स्टॉकसोबत जर व्हॉल्यूमसुद्धा वाढत जात असेल तर इट शोज द ट्रेंड. कारण व्हॉल्यूम वाढते म्हणजे काय, नंबर ऑफ शेअर्स त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बाय होत आहेत. बायर्सकडून शेअरची खूप मोठ्या प्रमाणात खरेदी होते अँड ही गोष्ट काय दाखवते आपल्याला, त्या मार्केटमधील त्या दिवसातील त्या कॅन्डलमधील स्ट्रेंथ दाखवते. म्हणजेच काय, जर मार्केट वाढत जात असेल आणि यासोबत व्हॉल्यूमसुद्धा वाढत जात असेल तर इट शोज द साइन ऑफ स्ट्रेंथ इन अप ट्रेंड. अप ट्रेंडमध्ये स्ट्रेंथ आहे आणि तो स्टॉक फ्युचरमध्ये सुद्धा आपल्याला एका स्ट्रॉंग अप ट्रेंडमध्ये दिसणार आहे. आणि असं आपण एक म्हणतो त्यावरून की स्टॉकची प्राइस फ्युचरमध्ये सुद्धा वाढत जाणार आहे. त्यासोबतच जर व्हॉल्यूममध्ये जेव्हा वाढत्या व्हॉल्यूमवरती शेअरच्या किमती कमी होतात, घसरतात, म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये, तेव्हा बाजारातील ट्रेंडमध्ये एक नकारात्मकता तयार होताना दिसून येते. म्हणजे एक नेगेटिव्ह सेंटिमेंट तयार होतात व लवकरच आपल्याला ट्रेंड रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात. म्हणजे शेअरच्या वाढत्या व्हॉल्यूम सोबत जर शेअरच्या किमती कमी होत असतील, म्हणजेच काय, स्टॉक जर डाऊन ट्रेंडमध्ये असेल, या डाऊन ट्रेंडमध्ये स्टॉकची प्राइस फॉल होती, यासोबत व्हॉल्यूम सुद्धा काय होत चाललंय, वाढत जात आहे. असं जर होत असेल तर इट शोज की सेलिंग प्रेशर सुद्धा वाढत जात आहे. या डाऊन ट्रेंडमध्ये सेलिंग प्रेशर सुद्धा वाढत जात आहे आणि इट शोज की ट्रेंड कंटिन्यूशन, तो जो डाऊन ट्रेंड आहे तो कंटिन्यू होणार आहे असं आपल्याला यावरून दिसून येतं. त्यामुळे व्हॉल्यूमचा स्टडी करणं खूप जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट, जेव्हा वाढत्या व्हॉल्यूमसोबत शेअरच्या किमती कमी होतात तेव्हा त्यामध्ये बाजारातील ताकद दिसून येते, जसं आता आपण तो पॉईंट पाहिला. तसंच या उलट काय घडेल, ज्या वेळेस एखादा स्टॉकची प्राइस ही वाढत जात असेल आणि या वाढत्या प्राइस सोबत जर व्हॉल्यूम कमी होत असेल, म्हणजे स्टॉकच्या प्राइसमध्ये इन्क्रीज होत आहे, स्टॉकची प्राइस कंटिन्यू हाय क्रिएट करते आणि या ठिकाणी जर व्हॉल्यूममध्ये आपल्याला डिक्लाइन दिसत असेल तर हे काय आहे की त्या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स जे बाय होत आहेत तर त्या बाय शेअरची संख्या कमी व्हायला सुरुवात झालेली आहे
आणि हे त्या बायर लोकांचा एक आपल्याला निगेटिव्हिटी दाखवते की त्यामधून बायरचं किंवा बाईंगचं प्रमाण कमी होत चाललंय, बायरचं प्रमाण कमी होत चाललंय मार्केट वर जात असताना. दिस इज द साइन ऑफ विकनेस. या अपट्रेंडमध्ये इज द साइन ऑफ विकनेस. त्यानंतर आपल्याला स्टॉकमध्ये एक रिव्हर्सल पाहायला मिळू शकतं. हे कधी लक्षात येईल, फक्त कॅन्डलची साईज वाढत चाललेली आहे किंवा स्टॉक वरतीच जात आहे. कॅन्डल ज्यावेळेस आपण चार्टकडे पाहतो, कॅन्डलकडे पाहतो फक्त, त्यावेळेस फक्त कॅन्डलकडे पाहून आपल्याला काय वाटतं की स्टॉकची प्राइस वाढत चाललेली आहे, याचा अर्थ तो स्टॉक अजूनही अपट्रेंडमध्ये जाईल. खूप स्ट्रॉंग त्या ठिकाणी बाईंग होते, कॅन्डलची साईज वाढत चालली जसं या ठिकाणी दिसते आपल्याला त्यानुसार. परंतु त्यातील स्ट्रेंथ आणि विकनेस कधी लक्षात येईल आपल्याला, ज्यावेळेस आपण व्हॉल्यूमचा स्टडी करू त्यावेळेस. तसंच डाऊन ट्रेंडमध्ये ज्या वेळेस हा डाऊन ट्रेंड आहे, स्टॉक फॉल होतोय वरच्या बाजूने आणि त्यासोबत जर व्हॉल्यूम सुद्धा कमी होत असेल, इट शोज व्हॉट की या डाऊन ट्रेंडमध्ये जे काही सेलिंग प्रेशर आहे, सेलिंग प्रेशर सुद्धा कमी होत चाललेलं आहे. आणि डाऊन ट्रेंडमध्ये स्टॉकमध्ये सेलिंग प्रेशर कमी होत जाणं, व्हॉल्यूम कमी होत जाणं इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल ऑर ॲटलिस्ट साइन ऑफ एक हॉल्ट त्या ठिकाणी आपल्याला प्राईजमध्ये पाहायला मिळू शकतो. मे बी स्टॉकच्या प्राईस साईडवेज सुद्धा होऊ शकतात. तर हे आपल्याला कधी आपण प्रेडिक्ट करू शकतो, ज्यावेळेस आपल्याला व्हॉल्यूम या गोष्टीबद्दल किंवा व्हॉल्यूमबद्दल आपल्याला डिटेल माहीत असेल, त्याच वेळेस आपण या गोष्टींबद्दल परफेक्टली प्रेडिक्शन करू शकतो. व्हॉल्यूम का महत्त्वाचं आहे? एक नॉर्मली एक रूल आहे स्टॉक मार्केटमध्ये किंवा नॉर्मली एक नेचरचा रूल आहे. प्रत्येक गोष्टीच्या किमतीतील वाढ आणि घट ही मागणी आणि पुरवठा या तत्वावर होत असते. म्हणजेच काय, जर डिमांड जास्त असेल तर स्टॉकची त्या गोष्टींची प्राइस वाढत जाते. इफ डिमांड इज हायर देन प्राइस विल गो हायर. अदरवाईज जर डिमांड कमी असेल तर प्राइस खाली येईल. तसंच पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा जर पुरवठा जास्त असेल तरी सुद्धा स्टॉकच्या प्राइस फॉल होतील आणि जर पुरवठा कमी असेल तरी सुद्धा स्टॉकच्या प्राइसमध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं, कमी असल्याची पाहायला मिळते. शेअरच्या किमतीतील वाढ आणि घट, जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे या ठिकाणी, की शेअरच्या किमतीतील वाढ आणि घट ही मागणी आणि पुरवठा या तत्वावर होत असते. जेव्हा मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे डिमांड इज मोर दॅन सप्लाय, तेव्हा शेअरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना आपल्याला दिसून येईल. जेव्हा पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असेल, डिमांड जास्त असेल सप्लायपेक्षा, त्यावेळेस स्टॉकच्या प्राइस वाढत जातील. आणि जेव्हा पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त असेल, म्हणजे सप्लाय जास्त असेल मोर दॅन डिमांड, त्यावेळेस शेअरच्या किमतीमध्ये घट होताना आपल्याला यामध्ये दिसून येतील. आणि याचा स्टडी करणं म्हणजेच काय, व्हॉल्यूम ॲनालिसिस. आणि यालाच व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड असं म्हटलं जातं. लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड म्हणजेच काय, सप्लाय आणि डिमांड वेअर शेअरच्या प्राइस आणि व्हॉल्यूम यांचा स्टडी करणं म्हणजेच लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड. तर याच्या पुढचा जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे किमतींमध्ये फेरफार केला जाऊ शकतो परंतु व्हॉल्यूममध्ये फेरफार करणे शक्य नाही. म्हणूनच बाजाराचं जर खरं मानसशास्त्र, जर रिअल सायकोलॉजी समजून घ्यायची असेल तर त्यासाठी व्हॉल्यूम ॲनालिसिस इज द ओनली अँड बेस्ट वे टू अंडरस्टँड द ट्रूथ बिहाइंड मार्केट इंटेन्शन्स. मार्केटबद्दलची जर खरी सायकोलॉजी, खरं मानसशास्त्र जाणून घ्यायचं असेल तर व्हॉल्यूम ॲनालिसिस शिवाय इतर दुसरा कुठलाही पर्याय आपल्याला नाही. अँड दिस इज द फॅक्ट. तर आपण सुरुवात करूयात. या ठिकाणी जसं आपण पाहिलं की व्हॉल्यूम ॲनालिसिस मुख्यतः 3 प्रमुख तत्वांवर आधारित आहे. 3 प्रमुख ज्या गोष्टी आहेत व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये तर त्या कुठल्या? एक फर्स्ट आहे लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड, सेकंड आहे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, आणि थर्ड जो पॉईंट आहे तो आहे लॉ ऑफ एफर्ट विरुद्ध रिझल्ट ऑर लॉ ऑफ एफर्ट वर्सेस रिझल्ट. हा प्रत्येक 3 पॉईंट आपण अतिशय डिटेलमध्ये या ठिकाणी समजून घेऊयात. लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड. लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड म्हणजे काय? शेअरच्या किमतीतील वाढ आणि घट ही मागणी आणि पुरवठा या तत्वावर होत असते. जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तेव्हा शेअरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना दिसून येते. तसंच जेव्हा पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त असेल तेव्हा शेअरच्या किमतीमध्ये घट होताना दिसून येते. यालाच व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड असे म्हणतात. जसं आपण पाहिलं की मागणी आणि पुरवठ्यावरती किमतींची वाढ आणि घट यावरती त्याचा परिणाम होत असतो. जो नेक्स्ट लॉ आहे आपला सेकंड, लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हा लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. आणि त्याच्या पुढचा जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला लॉ ऑफ एफर्ट वर्सेस रिझल्ट. हे 2 पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत व्हॉल्यूम ॲनालिसिस करत असताना, ट्रेंडमधील स्ट्रेंथ आणि विकनेस फाइंड आउट करत असताना. अतिशय डिटेलमध्ये आपण या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत.
लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. दुसरा कायदा म्हणजे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. हा काय सांगतो आपल्याला की परिणाम होण्यासाठी तुमच्याकडे प्रथम कारण असणं आवश्यक आहे. तसंच परिणाम आणि कारण यांच्यामध्ये समानता असावी. एखाद्या गोष्टीवरती तसं त्याचा परिणाम होण्यासाठी तसं कारण असणं आवश्यक आहे आणि तसंच परिणाम आणि कारण यांच्यामध्ये समानता असावी. म्हणजेच काय, जर कारण मोठं असेल एखाद्या गोष्टीवर, एखादं कारण जर मोठं असेल तर त्याचा परिणाम सुद्धा खूप मोठा असावा. हा एक नॉर्मल एक रूल आहे की जर कारण मोठा असेल तर परिणाम मोठा असावा आणि जर कारण लहान असेल तर परिणाम सुद्धा लहान असावा. या ठिकाणी कारण म्हणजेच काय, कॉज, आणि इफेक्ट म्हणजे काय, परिणाम. कुठला, शेअरच्या किमतींवरती होणारे परिणाम. कारण म्हणजे काय, व्हॉल्यूम, आणि परिणाम म्हणजे काय, शेअरच्या किमती. म्हणजे जर व्हॉल्यूम मोठा असेल तर शेअरच्या किमतीतील वाढ सुद्धा मोठी असावी आणि जर व्हॉल्यूम कमी असेल तर शेअरच्या किमतीमधील वाढ सुद्धा कमी असावी. असा आपल्याला हा एक लॉ सांगतो नॉर्मली. या ठिकाणी हे आपण कॅन्डलच्या बाबतीत सुद्धा जाणून घेऊयात. अगोदर एक याचा पाठीमागची सायकोलॉजी समजून घेऊयात. लॉ काय सांगतो आपल्याला हा की जर कारण आणि परिणाम यांच्यामध्ये समानता असावी. म्हणजेच काय, जर कारण मोठं असेल तर परिणाम सुद्धा मोठा असावा आणि जर कारण लहान असेल तर परिणाम सुद्धा लहान असावा. या ठिकाणी कारण म्हणजे व्हॉल्यूम आणि परिणाम म्हणजे शेअरच्या किमतीतील वाढ किंवा घट. म्हणजेच अप ट्रेंडमध्ये किंवा ट्रेंडमध्ये एखाद्या चार्टवरती जर व्हॉल्यूम जास्त असेल तर शेअरच्या किमतीतील वाढ सुद्धा जास्त असावी. अप ट्रेंडमध्ये जर शेअरच्या किमती वाढत जात असतील तर त्यासोबत व्हॉल्यूम सुद्धा वाढत जायला पाहिजे. तसंच डाऊन ट्रेंडमध्ये जर तो असं जर आपल्याला जाणवलं, जर अप ट्रेंडमध्ये शेअरच्या किमतीतील वाढ जास्त असेल आणि त्यासोबत व्हॉल्यूम वाढत जात असेल तर तो अप ट्रेंड कंटिन्यू होणार आहे. कारण या गोष्टी एकमेकांना काय करतात, सपोर्ट करतात, कारण आणि परिणाम. तसंच जर डाऊन ट्रेंडमध्ये शेअरच्या किमती कमी कमी होत जात आहेत आणि त्यासोबत व्हॉल्यूम सुद्धा जर वाढत जात असेल, याचा अर्थ काय, जे काय डाऊन ट्रेंडमध्ये सेलिंग प्रेशर आहे ते सेलिंग प्रेशर आपल्याला कुठे रिफ्लेक्ट होतं, व्हॉल्यूममध्ये रिफ्लेक्ट होतं. म्हणजेच काय, व्हॉल्यूम जर वाढत जात असेल डाऊन ट्रेंडमध्ये तर तो डाऊन ट्रेंड कंटिन्यू होणार आहे. शेअरच्या किमतीमध्ये इन फ्युचरमध्ये सुद्धा घट होणार आहे. शेअरच्या किमती खाली खाली जाणार आहेत असं आपल्याला दिसून येतं. तसं याचाच अर्थ काय की व्हॉल्यूम आणि शेअरच्या किमतीतील वाढ आणि घट ही एकमेकांशी सुसंगत असावी, एकमेकांना ती सपोर्टिव्ह असावी. व्हॉल्यूम जास्त तर प्राइसचा ॲक्शन सुद्धा जास्त असायला पाहिजे, म्हणजे कॅन्डलची साईज सुद्धा जास्त असायला पाहिजे. या ठिकाणी आपण जो थर्ड लॉ आहे आपला, लॉ ऑफ एफोर्ट वर्सेस रिझल्ट. ज्याप्रमाणे आपण पहिल्या पॉईंटमध्ये असं पाहिलं की व्हॉल्यूम आणि शेअरच्या किमतीतील वाढ ही एकमेकांची सुसंगत असावी, परंतु कधी कधी व्हॉल्यूम आणि शेअरच्या किमतीतील वाढ किंवा घट यामध्ये आपल्याला विसंगती दिसून येते. विसंगती म्हणजेच काय, शेअरच्या जी काही प्राइस आहे, जी काही कॅन्डल आहे, कॅन्डलची साईज खूप जास्त परंतु त्यातील व्हॉल्यूम खूप कमी. तसंच कॅन्डलची साईज खूप कमी परंतु व्हॉल्यूम खूप जास्त. याला आपण विसंगती असं म्हणतो आणि यालाच लॉ ऑफ एफर्ट वर्सेस रिझल्ट. एफर्ट म्हणजे काय, जे काही त्या ठिकाणी व्हॉल्यूम क्रिएट झालेलं आहे, व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये एफर्ट म्हणजे व्हॉल्यूम आणि रिझल्ट म्हणजे प्राइस. तर यालाच आपण काय म्हणतो की लॉ ऑफ एफर्ट वर्सेस रिझल्ट. एफर्ट जेवढा लागला त्या प्रमाणात रिझल्ट येत नाहीये किंवा जेवढा रिझल्ट आला त्या प्रमाणात एफर्ट लागत नाहीये. याला आपण मिसमॅच म्हणतो. यालाच आपण व्हॉल्यूम अँड प्राइस यांच्यामधील डायव्हर्जन्स इन प्राइस अँड व्हॉल्यूम असा एक तो कन्सेप्ट आहे. तो आपण पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यालाच काय म्हणतो आपण की लॉ ऑफ एफर्ट वर्सेस रिझल्ट. जेव्हा व्हॉल्यूम आणि शेअरच्या किमतीतील वाढ किंवा घट यांच्यामध्ये विसंगती आढळून येते तेव्हा शेअरच्या किमतीमधील ट्रेंड रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात. म्हणजेच काय, ज्या वेळेस प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये डायव्हर्जन्स क्रिएट होतो, यांच्यामध्ये काहीतरी विसंगती दिसून येते, त्यावेळेस आपल्याला ट्रेंड रिव्हर्स होण्याचे साईन मिळतात, संकेत मिळतात. म्हणजेच असं दिसून येतं की व्हॉल्यूम जास्त आहे परंतु त्या तुलनेत शेअरच्या किमतींमध्ये वाढ होत नाही. तसंच कधी कधी व्हॉल्यूमच्या तुलनेत शेअरच्या किमतीतील वाढ अधिक असल्याचं दिसून येतं. यालाच व्हॉल्यूम आणि प्राइस यांच्यामधील विसंगती असं म्हणतात आणि यालाच जो आपला थर्ड लॉ आहे, लॉ ऑफ एफर्ट वर्सेस रिझल्ट असं म्हणतात. आता या गोष्टी आपण अतिशय डिटेलमध्ये समजून घेऊयात, तीनही लॉ. या ठिकाणी तुमच्यासमोर काही एक चार्ट दिसतोय. वरच्या बाजूला जो आहे या ठिकाणी हे प्राइस आहे आणि हे त्यातील व्हॉल्यूम आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की कॅन्डलची साईज मोठी आहे सोबत व्हॉल्यूम मोठा आहे, म्हणजेच काय, या ठिकाणी सुसंगती आहे. व्हॉल्यूम आणि प्राइस एकमेकांना मॅच करत आहे. यालाच आपण प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामधील बॅलन्स असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला बॅलन्स दिसून येतोय. या ठिकाणी सुद्धा कॅन्डलची साईज छोटी आहे, व्हॉल्यूम छोटा आहे, बॅलन्स आहे दोन्ही गोष्टी. या ठिकाणी काय होतं, कॅन्डलची साईज खूप मोठी आहे परंतु त्यातील व्हॉल्यूम खूप कमी आहे.
याला आपण विसंगती असं म्हणतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं, हा जो 2 कॅन्डल आहे, या 2 कॅन्डलमध्ये या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं, कॅन्डल आणि व्हॉल्यूम म्हणजे प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये सुसंगती दिसून येते, म्हणजेच एक मॅच दिसून येतो, बॅलन्स दिसून येतो दोन्हीमध्ये. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं, कॅन्डलची साईज मोठी आहे, व्हॉल्यूम खूप छोटा आहे. तसंच या ठिकाणी कॅन्डलची साईज छोटी आहे, व्हॉल्यूम खूप जास्त आहे. याच्यातून काय दिसून येतं, इम्बॅलन्स, म्हणजे या ठिकाणी काहीतरी विसंगतपणा दिसून येतो आहे. यालाच आपण प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये डायव्हर्जन्स असं म्हणतो, या दोन गोष्टींना. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इट शोज डायव्हर्जन्स, प्राइस जास्त व्हॉल्यूम कमी, प्राइस कमी व्हॉल्यूम जास्त, म्हणजे ताकद जास्त लागली परंतु रिझल्ट कमी आलाय, ताकद कमी लागली परंतु रिझल्ट खूप जास्त आलाय. याला आपण प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामधील इम्बॅलन्स असं म्हणत असतो. नेक्स्ट आपण एक पॉईंट बाय पॉईंट या ठिकाणी आपण जाऊयात. आता प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये सुसंगतपणा हा संबंधित ट्रेंड पुढे चालू राहण्याचे संकेत देतो. म्हणजेच काय, प्राइस मधील ग्रोथ आणि त्यासोबत जर त्याला व्हॉल्यूम सपोर्टिव्ह असेल, प्राइस वाढत असेल तर व्हॉल्यूम वाढत जात असेल, तर ही गोष्ट आपल्याला तो ट्रेंड कंटिन्यू होण्याचे संकेत देते. त्याच्यामुळे आपल्याला तसे साईन मिळतात की तो काही ट्रेंड आहे, तो ट्रेंड कसा आहे, स्ट्रॉंग अप ट्रेंड आहे किंवा स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आहे. प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये सुसंगतपणा हा संबंधित ट्रेड पुढे चालू राहण्याचे संकेत देतो. म्हणजेच शेअरच्या किमतींमध्ये वाढ होत असताना जर व्हॉल्यूममध्ये वाढ होत असेल तर संबंधित ट्रेंड पुढे चालू राहण्याचे संकेत मिळतात. या ठिकाणी आपण जर पाहिलं की हा जो एक अप ट्रेंड आहे, या अप ट्रेंडमध्ये व्हॉल्यूम सुद्धा वाढत जात आहे. म्हणजेच काय, अप ट्रेंडमध्ये प्राइस वाढत जात असताना व्हॉल्यूममधील वाढ सुद्धा दिसून येत आहे. म्हणजेच जेवढा प्राइसमध्ये आपल्याला बाईंग दिसतंय तेवढंच खाली त्या ठिकाणी आपल्याला एफर्ट लागलेले आहेत, या ठिकाणी तेवढी ताकद लागलेली आहे आणि प्राइस पण वाढत जात आहे. म्हणजे हे दोन्ही काय बॅलन्समध्ये आहे. आणि ज्यावेळेस असं बॅलन्स आपल्याला दिसून येतो त्यावेळेस शेअरच्या किमतीतील वाढ ही इन फ्युचरमध्ये होणार आहे असं आपण प्रेडिक्ट करतो किंवा असं आपल्याला होत असताना दिसून येतं. तसंच जर आता या ठिकाणी डाऊन ट्रेंड आहे, शेअरच्या किमती कमी कमी होत आहेत, या किमती कमी होत असताना कॅन्डलची साईज पण वाढत चाललेली आहे. या वाढत्या साईज सोबत म्हणजे हे सेलिंग प्रेशर खूप जास्त आहे, खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग होत आहे आणि या सेलिंग होण्यामध्ये व्हॉल्यूम सुद्धा आहे, म्हणजे सेलरचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा वाढत जात आहे. व्हॉल्यूम काय दाखवतं, बायर्स किंवा सेलरचं त्या ट्रेंडमधील कॉन्ट्रीब्युशन. या ठिकाणी व्हॉल्यूम वाढत जात आहे, याचा अर्थ काय, त्यांचं सेलर्स लोकांचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा वाढत जात आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की हे दोन्ही जी गोष्ट आहे, ही जी पहिला सीन आहे यामध्ये अप ट्रेंड कंटिन्यू होण्याचे संकेत मिळतात, तसंच यामध्ये डाऊन ट्रेंड कंटिन्यू होण्याचे संकेत मिळतात. कारण या ठिकाणी प्राइस आणि व्हॉल्यूम या दोघींमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, सुसंगती पाहायला मिळते किंवा एक बॅलन्स पाहायला मिळतो. जेव्हा प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये एक बॅलन्स मेंटेन असतो, बॅलन्स असतो, त्यावेळेस तो ट्रेंड कंटिन्यू होणार आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी चार्टवरती पाहूयात आपण. ही जो पहिला पॉईंट होता आपला प्राइस आणि व्हॉल्यूम बॅलन्स, या ठिकाणी शेअरच्या प्राइस आपल्याला वाढत जात असताना दिसतात, त्यासोबतच व्हॉल्यूममध्ये सुद्धा वाढ दिसते. व्हॉट इट शोज द साइन ऑफ स्ट्रॉंग बाईंग प्रेशर, साइन ऑफ स्ट्रॉंग स्ट्रेंथ इन अप ट्रेंड. हा जो अप ट्रेंड आहे याच्यामध्ये काय आहे, स्ट्रेंथ खूप आहे असं आपल्याला यावरून दिसून येतं आणि त्यावरून आपल्याला काय पाहायला मिळतं, तो ट्रेंड कंटिन्यू झाल्याचं पाहायला मिळतं. तर या ठिकाणी सुद्धा पाहिलं, हा जो अप ट्रेंड आहे या अप ट्रेंडमध्ये सुद्धा व्हॉल्यूम काय होत चाललंय, वाढत जात आहे. आपल्याला या ठिकाणी दिसून येते व्हॉल्यूम सुद्धा वाढत जात आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी सुद्धा स्ट्रेंथ आहे अँड दिस इज द साइन ऑफ ट्रेंड कंटिन्युएशन. त्यामुळं व्हॉल्यूम महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की एक या अपट्रेंडमध्ये या अपट्रेंड नंतर एक फॉल आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जस्ट अ सेकंड. या ठिकाणी एक फॉल आला आहे, या अपट्रेंड नंतर या ठिकाणी आपल्याला फॉल आल्याचं पाहायला मिळतं या 3 कॅन्डलवरती. पण जर आपण व्हॉल्यूमचा स्टडी केला तर व्हॉल्यूम डिक्लाइन होत चाललंय, म्हणजे व्हॉल्यूम कमी कमी होत चाललंय. मार्केटमध्ये फॉल येतोय त्यासोबत व्हॉल्यूम कमी होत चाललंय. व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम आपल्याला काय दाखवतं, ताकद. ताकद म्हणजे आपण याला काय म्हणतो, व्हॉल्यूमला काय म्हणतात टेक्निकल अनालिसिसमध्ये, एफर्ट्स. तर एफर्ट काय होतं, ते कमी होत चाललेत, एफर्ट कमी होत चाललेत. सेलर लोकांचा जो एफर्ट आहे, ती जी ताकद आहे ती कमी होत चाललेली आहे या फॉलमध्ये. सो दिस इज द साइन ऑफ जस्ट अ पुल बॅक, दिस इज नॉट द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. ए साइन ऑफ पुल बॅक आहे, याच्यानंतर ट्रेंड कंटिन्यू होणार आहे असे आपल्याला त्याच्यावरून संकेत मिळतात. त्यामुळं व्हॉल्यूम ॲनालिसिस केल्याशिवाय यू कॅनॉट प्रेडिक्ट की मार्केट वर जाईल खाली जाईल
किंवा हा जो फॉल आहे असं पकडून चालला की याच्यानंतर मार्केट नव्हतंच, म्हणजे इथपर्यंतच मार्केट होतं. सो आपण असं प्रेडिक्ट नाही करू शकत की आता हा जो फॉल होतो तो कंटिन्यू होणार आहे. हे आपल्याला कधी समजेल हा कंटिन्यू होणार आहे की रिव्हर्सल येणार आहे. अनलेस अँड अंटिल जोपर्यंत आपण व्हॉल्यूमकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टी प्रेडिक्ट करणं पॉसिबल होणार नाही. या ठिकाणी आपल्याला दिसून येते काय की त्या जो फॉल होतो मार्केटमध्ये या फॉल सोबत व्हॉल्यूम सुद्धा फॉल होत चाललंय, म्हणजेच काय सेलरचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा कमी कमी होत चाललंय. याच्यावरून आपण काय म्हणतो की सेलरचं जे काही ताकद लागायला पाहिजे होती डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी ती लागत नाहीये. याच्या विरुद्ध ती ताकद कमी होत चाललेली आहे. अँड दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल अँड दिस इज जस्ट अ पुल बॅक. नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला तो पाहूयात आपण. प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामधील विसंगती संबंधित ट्रेंडमध्ये पुढील काळात रिव्हर्सल येण्याचे संकेत देते. म्हणजेच काय शेअरच्या किमतीची वाढ किंवा घट होत असताना जर व्हॉल्यूम कमी होत असेल तर त्या संबंधित ट्रेंडमध्ये पुढील काळात रिव्हर्सल येण्याचे संकेत मिळतात. या ठिकाणी जर आपण पाहिलं शेअरच्या प्राइस वाढत जात आहेत म्हणजे कंटिन्युअस मार्केटमध्ये एक अप ट्रेंड दिसून येते, परंतु त्यासोबत व्हॉल्यूम आपण जर पाहिलं तर ते डिक्लाइन होते असं जर आपल्याला दिसून येत असेल चार्टमध्ये तर दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. कारण हा काय आहे आपला परिणाम आणि हे काय आहे आपलं कारण. दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण टेक्निकल अनालिसिसमध्ये पाहिलं तर दिस इज द रिझल्ट. कॅन्डल म्हणजे आपले जो काय आहे प्राइस ॲक्शन त्याला आपण रिझल्ट असं म्हणतो. आणि हे काय आहे आपले एफर्ट्स किती लागलेले आहे, ताकद किती लागलेली आहे. ज्या प्रमाणात या ठिकाणी रिझल्ट दिसतोय आपल्याला त्या प्रमाणात ताकद लागलेली दिसत नाही. आणि असं होणं म्हणजे काय दिस इज द साइन ऑफ प्राइस अँड व्हॉल्यूम डायव्हर्जन्स अँड प्राइस अँड व्हॉल्यूम डायव्हर्जन्स इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. प्राइस आणि व्हॉल्यूममध्ये अशा प्रकारचं डायव्हर्जन्स दिसणं म्हणजे काय ट्रेंड रिव्हर्सलचं साईन आहे. जर चार्टमध्ये आपल्याला अशा गोष्टी दिसत असेल अप ट्रेंडमध्ये स्टॉकचे प्राइस वाढत जात असताना जर व्हॉल्यूम कमी होत असताना दिसत असेल तर इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. तसंच जर डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस कमी होत चाललेले आहेत परंतु त्यासोबत व्हॉल्यूम सुद्धा कमी होत चालले म्हणजे सेलर लोकांचा जो एफर्ट लागत होता तो सुद्धा कमी होत चाललेला आहे. म्हणजे या ठिकाणी सेलर लोकांचं पार्टिसिपेशन मार्केटमधलं कमी होत चाललेलं आहे आणि दिस इज ऑल्सो द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. तर त्यामुळे व्हॉल्यूम ॲनालिसिस खूप गरजेचं आहे. या चार्टमध्ये जर आपण पाहिलं प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये विसंगती म्हणजे डायव्हर्जन्स. प्राइस अप ट्रेंडमध्ये आहे, प्राइस वाढत जात आहे परंतु त्यासोबत व्हॉल्यूम ड्रास्टिक या ठिकाणी आपल्याला डिक्लाइन होत असताना पाहायला मिळते. असं होणं म्हणजे काय दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. लवकरच स्टॉकच्या प्राइसमध्ये आपल्याला करेक्शन पाहायला मिळणार आहे असं यावरून आपल्या लक्षात येतं. त्यामुळं व्हॉल्यूम ॲनालिसिस समजणं हे खूप गरजेचं. आता हे झालं ढोबळमानाने की प्राइस वाढत जात असताना व्हॉल्यूम कमी होते किंवा प्राइस वाढत जात असताना व्हॉल्यूम वाढत चाललेलं आहे. तसं प्राइस वाढत जात असताना प्राइस कमी होत असताना व्हॉल्यूम पण वाढत जात आहे. साइन ऑफ ट्रेंड कंटिन्युएशन किंवा प्राइस कमी होत असताना व्हॉल्यूम कमी होत चाललेला आहे. दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ढोबळमानाने चार्टवरती आपल्याला कधी या गोष्टी सहज डोळ्यांना स्पष्टपणे पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळेस आपण कॅन्डल बाय कॅन्डलचा स्टडी करायला सुरुवात करतो, प्रत्येक कॅन्डल आणि त्यामधील व्हॉल्यूमचा स्टडी करायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्याला मार्केटच्या फ्युचरबद्दल एकदम क्लिअर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे जे व्ह्यूज आहेत कॅन्डल बाय कॅन्डल व्हॉल्यूम ॲनालिसिस कसं करायचं, प्राइस ॲनालिसिस सोबत कॅन्डल बाय कॅन्डल व्हॉल्यूम ॲनालिसिस कसं करायचं, यालाच व्हॉल्यूम ॲनालिसिस किंवा व्हॉल्यूम स्प्रेड ॲनालिसिस असं म्हटलं जातं. आता हे कसं करायचं कॅन्डल बाय कॅन्डल हे आपण या पुढच्या पार्टमध्ये आता आपण डिस्कस करणार आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं जसं आपण मगाशी चार्टवरती पाहिलं की या ठिकाणी ट्रेंड अप ट्रेंडमध्ये होता, स्टॉकच्या प्राइस वाढत जात होत्या, त्यानंतर एक शॉर्ट टर्म पुलबॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आता ही जी कॅन्डल आहे जर व्हॉल्यूम वाढत जात आहे तर मग इथं फॉल का आला असा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर ही जी कॅन्डल आहे या ठिकाणी जी एक फायनल कॅन्डल चार्टवर तयार झालेली आहे ही कॅन्डल आणि यामध्ये तयार होणारे हे जे हाय व्हॉल्यूम आहे याला आपण विसंगती म्हणतो व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये. दिस इज द साइन ऑफ प्राइस अँड व्हॉल्यूम डायव्हर्जन्स. हे कसं प्रेडिक्ट करायचं कॅन्डल बाय कॅन्डल हे आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पार्टमध्ये. तर या ठिकाणी आपल्याला दिसून होते की प्राइस वाढत चाललेली आहे, त्यानंतर एक फॉल आला, या फॉलमध्ये काय होते व्हॉल्यूम डिक्लाइन होते. दिस इज अ साइन ऑफ ट्रेंड कंटिन्युएशन. दिस इज द साइन ऑफ जस्ट अ पुल बॅक नॉट अ ट्रेंड रिव्हर्सल. सो इन फ्युचर आपल्याला स्टॉकच्या प्राइसमध्ये परत वाढ होत असताना या ठिकाणी दिसून येते. यानंतर या ठिकाणी सुद्धा आपण जर पाहिलं तर प्राइस वाढत जात आहे परंतु व्हॉल्यूम डिक्लाइन होत असताना पाहायला मिळतं. तर हा दिस इज ऑल्सो द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल नॉट अ ट्रेंड रिव्हर्सल. दिस इज द साइन ऑफ साइडवेज मार्केट साइडवेज सुद्धा जाऊ शकतं किंवा ट्रेंड रिव्हर्स सुद्धा होऊ शकतो. बट दिस इज द साइन की त्या अप ट्रेंडमध्ये आता विकनेस यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक साइडवेज जाईल मार्केट किंवा मग ट्रेंड रिव्हर्स होईल. इट डिपेंड्स की हे कुठं घडतंय.
कुठं घडते म्हणजेच काय हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पहा अगोदर आपल्याला चार्ट अशा प्रकारे ट्रेड होत असताना पाहायला मिळतात. एक रेजिस्टन्स, सपोर्ट आणि ही एक पार्टिसिपेशन फेज. याच्यामध्ये जर अशा गोष्टी घडत असतील म्हणजे पार्टिसिपेशन फेजमध्ये असं घडत असेल तर दिस इज जस्ट अ साइन ऑफ पुलबॅक. हे असं काही जर पार्टिसिपेशन फेजमध्ये घडत असेल तर दिस इज अ साइन ऑफ पुलबॅक. बट हेच जर गोष्ट या अपट्रेंडमध्ये जर रेजिस्टन्स झोनच्या जवळ घडत असेल तर दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. रेजिस्टन्स झोनच्या जवळ घडणं किंवा रेजिस्टन्स झोनमध्ये घडणं, प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यामधील डायव्हर्जन्स रेजिस्टन्स झोनमध्ये दिसून आल्यानंतर दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. परंतु हे जर पार्टिसिपेशन फेजमध्ये म्हणजे यामधल्या फेजमध्ये जर घडत असेल तर दिस इज जस्ट अ साइन ऑफ पुलबॅक, नॉट अ ट्रेंड रिव्हर्सल. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला मार्केट परत कंटिन्यू होत असताना पाहायला मिळतं. कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. याबद्दल सुद्धा आपल्या ऑलरेडी काही व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते आपण जरूर पहा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स नॉर्मली सपोर्ट अँड रेजिस्टन्स ॲक्ट ॲज अ मॅग्नेटिक लेवल इन स्टॉक मार्केट. सो सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं इम्पॉर्टन्स समजणं खूप गरजेचं आहे. कुठला सपोर्ट कुठला रेजिस्टन्स किती स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ किती आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. हाऊ टू फाइंड आउट सपोर्ट अँड रेजिस्टन्स. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट मेथड्स टू फाइंड आउट सपोर्ट अँड रेजिस्टन्स. वेगवेगळ्या मेथडचा सपोर्ट अँड रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण वापर करत असतो. नॉर्मली त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं की सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी प्रिव्हियस स्विंग हाय स्विंग लो पॉईंट, प्रिव्हियस ब्रेकआउट ब्रेकडाऊन लेवल्स, त्यानंतर आपण मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर करतो, पिवोट पॉईंट इंडिकेटरचा वापर करतो, फिबोनाची इंडिकेटरचा वापर करतो. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सीन्स आपण ज्याचा वापर करून स्टॉक मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा प्रयत्न करत असतो. जर आपल्याला प्रॉपर सपोर्ट अँड रेजिस्टन्स फाइंड आउट करता आले तर आपण व्हॉल्यूम ॲनालिसिसचा वापर खूप जास्त प्रकारे आणि खूप योग्य प्रकारे करू शकतो. सो सपोर्ट रेजिस्टन्स समजणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे व्हॉल्यूम ॲनालिसिस करत असताना. नेक्स्ट आपण पाहूयात की व्हॉल्यूम ॲनालिसिस पद्धतीची काही मुख्य तत्व आहेत, त्याची काही मुख्य कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपण आता समजून घेऊयात. त्यामधील जो पहिला पॉईंट आहे, व्हॉल्यूम ॲनालिसिस पुरवठा आणि मागणीच्या विश्लेषणावर तसेच पुरवठा आणि मागणीच्या असंतुलनावर आधारित आहे. म्हणजे व्हॉल्यूम ॲनालिसिस इट डिपेंड्स ऑन सप्लाय अँड डिमांड यांच्यामधील बॅलन्स आणि सप्लाय आणि डिमांड यांच्यामधील इम्बॅलन्स यांचा स्टडी करणं म्हणजे व्हॉल्यूम ॲनालिसिस. व्हॉल्यूम ॲनालिसिसचा वापर कशासाठी केला जातो? मेनली जर तुम्हाला ट्रेंडमधील स्ट्रेंथ आणि ट्रेंडमधील विकनेस जर फाइंड आउट करायचा असेल तर विदाउट व्हॉल्यूम ॲनालिसिस इट इज नॉट पॉसिबल. इम्पॉसिबल गोष्ट आहे. जस्ट कॅन्डलकडे पाहून आपण त्यामध्ये स्ट्रेंथ आणि विकनेस फाइंड आउट करू शकत नाही. त्यासाठी व्हॉल्यूम ॲनालिसिस शिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही. आपण इंडिकेटरचा वापर करतो, नॉर्मली RSI वगैरेचा वापर करतो आपण फाइंड आउट डायव्हर्जन्स. प्रत्येक डायव्हर्जन्स वर्कआउट होतोच असं नाही आहे. कुठला डायव्हर्जन्स RSIवरचा वर्कआउट होईल हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा व्हॉल्यूम ॲनालिसिस समजणं खूप जास्त गरजेचं आहे. जो आपला थर्ड पॉईंट आहे, बाजारातील कमकुवतपणा म्हणजे स्टॉकमधील कमकुवतपणा अपबारवरती दिसून येतो तर बाजारातील मजबूती डाऊन बारवरती दिसून येते. अपबार आणि डाऊन बार असे दोन कन्सेप्ट आपल्याला व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये पाहायला मिळतात, ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात अगोदर. अपबार म्हणजे काय? अपबार म्हणजे असा बार ज्यामध्ये करंट जी कॅन्डल आहे आपली त्याची क्लोजिंग प्राइस ही कालच्या कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइसपेक्षा वरच्या बाजूला होत असते. या ठिकाणी जर आपण पाहिलं याला अपबार म्हणतो. या ठिकाणी ही जी कालची कॅन्डल आहे या कॅन्डलच्या क्लोजपेक्षा आजचा क्लोज जर वरती होत असेल आणि अशा प्रकारची जर कॅन्डल तयार होत असेल तर याला आपण अपबार असं म्हणतो. आणि डाऊन बार म्हणजे काय? जर डाऊन बार म्हणजे असा बार ज्यामध्ये कॅन्डलची क्लोजिंग प्राइस ही कालच्या कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइसपेक्षा खालच्या बाजूला असेल. म्हणजे ही कालची कॅन्डलची क्लोज प्राइस आहे, या क्लोज प्राइसपेक्षा जर आजची कॅन्डलची क्लोजिंग खाली होत असेल या क्लोजपेक्षा तर त्याला आपण अशा दोन कॅन्डलला आपण काय म्हणतो? डाऊन बार म्हणतो. डाऊन बार किंवा अप बार म्हणजे दोन कॅन्डलची तुलना, दोन कॅन्डलचं आपण हे करतो, एकमेकाची तुलना करतो. अपबार काय होतं? अपबारमध्ये जर कालच्या कॅन्डलच्या क्लोजपेक्षा जर आजच्या कॅन्डलचा क्लोज वरच्या बाजूला असेल तर अशा वेळेस आपण त्याला अपबार म्हणतो. आणि डाऊन बार म्हणजे काय? तर कालच्या कॅन्डलच्या क्लोजपेक्षा जर आजच्या कॅन्डलचा क्लोज खालच्या बाजूला असेल तर त्याला आपण डाऊन बार असं म्हणतो. तर अपबार आणि डाऊन बार हे का महत्त्वाचं आहे? कारण अपबारवरती आपल्याला काय दिसून येतो? या अपबारवरती आपल्याला विकनेस दिसून येतो आणि डाऊन ट्रेंडमध्ये या डाऊन बारवरती आपल्याला स्ट्रेंथ दिसून येते. बरोबर? कारण असं आपण का म्हणतो? कारण नॉर्मली मार्केटकडे पाहण्याचा जो व्ह्यूज असतो स्टॉकमध्ये लोकांचा, इन्व्हेस्टर लोकांचा, तर तो लॉंग टर्मसाठी असतो. ते मार्केटला कधीही निगेटिव्हली पाहत नाही. ऑलवेज ते फाइंड आउट करतात अपॉर्च्युनिटी टू बाय द स्टॉक. म्हणून ते फक्त मार्केटमध्ये स्ट्रेंथ फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून व्हॉल्यूम ॲनालिसिसचा वापर नॉर्मली वाईल ट्रेडिंग
करत असताना ट्रेडर्स लोकांकडून दोन्ही गोष्टीसाठी केला जातो, टू फाइंड आउट स्ट्रेंथ अँड विकनेसेस. बट नॉर्मली लॉंग टर्म जे इन्व्हेस्टर असतात त्यांच्याकडून मार्केटमध्ये व्हॉल्यूम ॲनालिसिसचा वापर हा जस्ट टू फाइंड आउट स्ट्रेंथसाठी केला जातो, कारण त्यांना लॉंग टर्मसाठी स्टॉकमध्ये बाईंग करायचं असतं. त्यावेळेस ते स्टॉक व्हॉल्यूम ॲनालिसिसचा वापर मार्केटमध्ये स्ट्रेंथ शोधून काढण्यासाठी करतात. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे स्टॉक ते लोक बाय करतात लॉंग टर्मसाठी, त्यानंतर ज्यावेळेस त्या स्टॉकमध्ये एक राईज चालू होतो किंवा स्टॉकच्या किमती वाढायला सुरुवात होते, एका सर्टन प्राईसपर्यंत स्टॉकची किमती वाढत जातात, त्यावेळेस ते व्हॉल्यूम ॲनालिसिसचा वापर आपलं प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी करत असतात. जर त्यांना व्हॉल्यूम डिक्लाइन होत असेल तर त्या ठिकाणी ते सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट करतात आणि आपल्या जवळचे स्टॉक जे आहेत ते डंप करायला सुरुवात करतात. जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे व्हॉल्यूम ॲनालिसिसमधील संचय टप्पा. संचय टप्पा म्हणजे ॲक्युम्युलेशन फेज. ॲक्युम्युलेशन फेज म्हणजे कुठली फेज? ज्या ठिकाणी स्टॉकमध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टरकडून बाईंग केलं जातं. हे कधी केलं जातं लॉंग टर्मसाठी? जर स्टॉक डाऊनफॉलमध्ये असेल, त्यानंतर एक साईडवेज झोन तयार होत असेल, तर या साईडवेज झोनला आपण ॲक्युम्युलेशन झोन असं म्हणतो. म्हणजे डाऊन ट्रेंड नंतर तयार होणारा साईडवेज झोन इज द ॲक्युम्युलेशन झोन नॉर्मली. तर या ठिकाणी ज्या काही कॅन्डल तयार होतात या साईडवेज झोनमध्ये, या साईडवेज झोनमधील कॅन्डल ज्या तयार होत असतात, नॉर्मली स्टॉक पहिल्यांदा कुठल्या ट्रेंडमध्ये असतो तर तो डाऊन ट्रेंडमध्ये असतो. या डाऊन ट्रेंड नंतर साईडवेज झोन तयार होतो. या साईडवेज झोनमध्ये सुद्धा रेड कॅन्डल असतात, ग्रीन कॅन्डल असतात, परंतु डाऊन ट्रेंड जो प्रिव्हियस ट्रेंड असतो तो डाऊन ट्रेंड असतो. या डाऊन ट्रेंड नंतर तयार होणाऱ्या या साईडवेज झोनमधील जर आपण रेड कॅन्डलचा स्टडी केला, म्हणजे डाऊन बारचा स्टडी केला, डाऊन बार म्हणजे कुठल्या कॅन्डल असतील तर रेड कॅन्डल असतील, या रेड कॅन्डलचा जर आपण स्टडी केला, कारण आपल्याला मार्केटमधील स्ट्रेंथ शोधायची असते, कारण त्या ठिकाणी आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधायची असते लॉंग टर्मसाठी किंवा ॲज अ ट्रेडर म्हणून सुद्धा. त्यावेळेस या साईडवेज झोनमध्ये, या डाऊन ट्रेंड नंतर येणाऱ्या या साईडवेज झोनमध्ये किंवा या ॲक्युम्युलेशन झोनमध्ये तयार होणारे डाऊन बार, कमी स्प्रेडचे डाऊन बार. कमी स्प्रेड म्हणजे काय? ज्यांच्या बॉडीची साईज, असा कॅन्डल ज्याच्या बॉडीची साईज खूप कमी आहे, कमी स्प्रेड आहे ज्याच्या बॉडीचा. कॅन्डलमध्ये दोन पार्ट पाहायला मिळतं आपल्याला, हे खूप महत्त्वाचं आहे. कॅन्डल दोन पार्टची मिळून तयार होते, एक म्हणजे बॉडी आणि दुसरी म्हणजे विक. हा जो बॉडी पार्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण बॉडी पार्टचा वापर व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये केला जातो प्रेडिक्ट करण्यासाठी त्या कॅन्डलमधील स्ट्रेंथ आणि विकनेस. म्हणून जी काही या डाऊन ट्रेंडमध्ये जो काही अशा प्रकारचा एक ॲक्युम्युलेशन झोन तयार होत असतो, साईडवेज झोन तयार होत असतो स्टॉकच्या प्रिव्हियस डाऊन ट्रेंड नंतर, या साईडवेज झोनमध्ये आपला चौथा पॉईंट काय आहे की ॲक्युम्युलेशन फेजमध्ये जर अरुंद किंवा कमी स्प्रेड असलेले डाऊन बार, म्हणजेच काय, ज्या कॅन्डलच्या बॉडीची साईज कमी आहे आणि असे डाऊन बार तयार होत असतात, डाऊन बार म्हणजे रेड बार्स जर तयार होत असतील तर त्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम सुद्धा खूप कमी असेल, तर हा एक मजबूत खरेदी करण्यासाठीचा संकेत मानला जातो. म्हणजेच काय, तर डाऊन ट्रेंड नंतर तयार होणाऱ्या साईडवेज झोनमध्ये किंवा ॲक्युम्युलेशन झोनमध्ये तयार होणारे डाऊन बार म्हणजेच रेड कॅन्डल, ज्यांच्या बॉडीची साईज सुद्धा खूप कमी आहे आणि त्यामध्ये खाली तयार होणारं व्हॉल्यूम सुद्धा खूप कमी आहे. या ठिकाणी आपण डाऊन बार पाहतोय. हा जो चार्ट आहे, या चार्टमध्ये जर आपण इन डिटेल पाहिलं तर आपण हा जो पॉईंट आहे आपला, या ठिकाणी आपण एक व्यवस्थित क्लिअर करूयात. हा जो प्रिव्हियस एक डाऊन ट्रेंड होता, या ठिकाणी मार्केट एक साईडवेज झोन आहे. या साईडवेज झोनमध्ये हे जे काही डाऊन बार या ठिकाणी तयार होत आहेत, या डाऊन बारवरती जर आपण पाहिलं तर व्हॉल्यूम डिक्लाइन पाहायला मिळतं, म्हणजे व्हॉल्यूम कमी झाल्याचं पाहायला मिळतं. म्हणजेच काय, ॲक्युम्युलेशन झोनमध्ये तयार होणाऱ्या डाऊन बारवरती जर व्हॉल्यूम कमी असेल आणि अशा डाऊन बारचा स्प्रेड सुद्धा जर कमी असेल तर तो एक स्ट्रॉंग बाईंग सिग्नल मानला जातो, खरेदीचा संकेत मानला जातो. दिस इज कॉल्ड व्हॉल्यूम ॲक्युम्युलेशन, की त्या ठिकाणी कोणीतरी व्हॉल्यूम ॲक्युम्युलेशन म्हणजे काय, त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर खूप कमी आहे. सेलिंग प्रेशर कधी कमी असेल, ज्या वेळेस स्टॉकच्या प्राईस वाढणार आहेत इन फ्युचरमध्ये, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी बाईंग प्रेशर दिसून येतं किंवा सेलिंगची जी काही एक सायकॉलॉजी असते शॉर्ट सेलरची, तर ती आपल्याला कमी असल्याची पाहायला मिळते आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या झोनमध्ये डाऊन बारवरती स्प्रेडसुद्धा कमी असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यासोबत व्हॉल्यूमसुद्धा खूप कमी असल्याचं दिसून येतं. तर हा सुद्धा एक मजबूत बाईंग संकेत आहे. म्हणजेच काय, ॲक्युम्युलेशन झोनमध्ये जर डाऊन बारवरती व्हॉल्यूम कमी होत असेल तर दिस इज अ साईन ऑफ स्ट्रॉंग बाईंग सिग्नल. हा आपला चौथा पॉईंट होता. पाचवा पॉईंट आपला जो आहे, वाढत्या व्हॉल्यूमवर किंमत वाढते परंतु प्रत्येक कॅन्डल तिच्या निम्न पातळीच्या जवळ बंद होते. निम्न पातळीच्या म्हणजे काय, त्याच्या क्लोज पॉईंटच्या जवळ होते. म्हणजे कॅन्डलची साईज त्या दिवशी व्हॉल्यूम खूप जास्त असतं त्या कॅन्डलमध्ये, परंतु कॅन्डलचा क्लोज हा त्याच्या
लो पॉईंटच्या जवळ होत असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं, हा पॉईंट समजून घेऊयात अगोदर, की ह्या 4 कॅन्डल जर आपण पाहिल्या, या 4 कॅन्डलवरती व्हॉल्यूम वाढत जात आहे, व्हॉल्यूम वाढत जात आहे असं आपल्याला दिसतंय. परंतु प्रत्येक कॅन्डलचा जो क्लोज पॉईंट आहे हा त्याच्या एक्झॅक्ट लो पॉईंटच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे व्हॉल्यूम वाढत जात आहे, बाईंग आपल्याला व्हॉल्यूमवरती बाईंग दिसून येते, परंतु कॅन्डलची क्लोज वर न होता, म्हणजे कॅन्डल वरच्या बाजूला क्लोज न होता, हाय पॉईंटच्या जवळ क्लोज न होता, ती कुठं क्लोज होते तर त्याच्या क्लोज पॉईंटच्या जवळ किंवा लो पॉईंटच्या जवळ कॅन्डल क्लोज होते. इट शोज व्हॉट, इट शोज द डायव्हर्जन्स. याचाच अर्थ काय, जो काही अटेम्प्ट बायर लोकांनी केलेला आहे प्राइस वर घेऊन जाण्याचा, तो अटेम्प्ट फेल झालेला आहे आणि यामधून आपल्याला बायर लोकांचं जे मार्केटवरचं कंट्रोल आहे ते कमी होत चाललेलं आहे. बिकॉज ऑफ त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर खूप जास्त आहे. कोणीतरी खूप मोठ्या प्रमाणात एक शॉर्ट सेलर त्या ठिकाणी आपली क्वांटिटी डंप करतोय, किंवा जो काही इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर होता ज्याने ॲक्युमुलेशन फेजमध्ये बाईंग केलं होतं, असा बायर त्या ठिकाणी आपल्याकडे जवळची क्वांटिटी हेवीली डंप करतोय, सेल करतोय. त्यामुळं प्राइस वरच्या बाजूला सस्टेन होत नाही. डिस्पाइट ऑफ दॅट प्राइस आपल्याला एका लो पॉईंटच्या जवळ क्लोज होताना दिसतीये अशा वेळेस जेव्हा व्हॉल्यूम जास्त आहे. तर याला सुद्धा आपण एक डायव्हर्जन्स असं म्हणतो आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक फॉल आल्याचं पाहायला मिळतं. म्हणजेच काय, अशा कॅन्डलला आपण काय म्हणतो नॉर्मली, शूटिंग स्टार कॅन्डल. शूटिंग स्टार कॅन्डल म्हणजे काय, ज्या कॅन्डलच्या वरच्या बाजूला वीक पाहायला मिळते खूप मोठ्या साईजची, आणि कॅन्डलची जो क्लोज असतो तो त्याच्या क्लोज इक्वल्स टू लो, असा आपल्याला एक सीन त्या ठिकाणी पाहायला मिळतो. याला आपण नॉर्मली बेरिश पिन बार किंवा शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हणतो. या कॅन्डलमध्ये जर व्हॉल्यूम जास्त होत असेल तर दिस इज द साइन ऑफ विकनेस इन अप ट्रेंड. तर यामधून आपल्याला त्या ट्रेंडमधला विकनेस दिसून येतो. म्हणजेच काय, एक नॉर्मल सिंपल याच्या मागचं आपण एक वाक्य जर आपण पाहिलं तर, जर रेजिस्टन्स झोन जवळ शूटिंग स्टार पॅटर्न तयार होत असेल आणि अशा पॅटर्नमध्ये मल्टिपल पॅटर्न तयार होत असेल किंवा मल्टिपल कॅन्डलला जर वरच्या बाजूला वीक तयार होत असेल, अप्पर वीक येत असेल, आणि अशा कॅन्डलमध्ये जर व्हॉल्यूम जास्त असेल, हे कुठं घडत असेल, रेजिस्टन्स झोन जवळ, तर दिस इज द साइन ऑफ स्ट्रॉंग विकनेस अँड दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. बायर लोकांना कम्प्लीट रिजेक्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे तो पॉईंट काय आहे आपला, अप बारवर जर व्हॉल्यूम पहिल्या कॅन्डलच्या तुलनेत खूप किंवा त्यापेक्षा खूप जास्त असेल, विशेषतः रेजिस्टन्स झोनच्या जवळ, तर त्यामधून ट्रेंडमध्ये कमजोरी आल्याचे संकेत मिळतात, म्हणजेच ट्रेंड रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात. अप बार म्हणजे आपण जसं पाहिलं की असा बार की ज्याची क्लोजिंग ही त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या तुलनेत वरच्या बाजूला झाल्याची पाहायला मिळते. आणि अशा बारवरती व्हॉल्यूम सुद्धा कसं आहे, खूप जास्त म्हणजे अति जास्त, खूप जास्त आहे. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. व्हॉल्यूम कसं असायला पाहिजे, खूप जास्त म्हणजे अति जास्त, एक्सेसिव्ह व्हॉल्यूम ऑन अप बार. म्हणजे प्रिव्हियस कॅन्डलच्या तुलनेत ही जी ग्रीन कॅन्डल आहे, या ग्रीन कॅन्डल याला आपण अप बार असं म्हणतो. आणि हे कुठं घडतंय, रेजिस्टन्स झोनच्या जवळ जर घडत असेल, रेजिस्टन्स झोनच्या जवळ तयार होणाऱ्या अप बारवरती जर व्हॉल्यूम एक्सेसिव्ह व्हॉल्यूम असेल, खूप जास्त व्हॉल्यूम असेल, म्हणजेच काय, हे कधी कळणार आपल्याला व्हॉल्यूम खूप जास्त आहे, ज्यावेळेस आपण प्रिव्हियस कॅन्डल म्हणजे या ट्रेंडमधील ज्या प्रिव्हियस ग्रीन कॅन्डल आहेत, या ग्रीन कॅन्डलमधील व्हॉल्यूमची तुलना ज्यावेळेस आपण या व्हॉल्यूम सोबत करतो, त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की हे खूप जास्त व्हॉल्यूम आहे. म्हणजे हा जो एक ट्रेंड होता अप ट्रेंड, या अप ट्रेंडमधील इतर व्हॉल्यूम सोबत ज्यावेळेस आपण त्याची तुलना करतो, त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की या अप बारवरती व्हॉल्यूम हे खूप जास्त आहे, अति जास्त आहे, ज्याला आपण अल्ट्रा हाय व्हॉल्यूम असं म्हणतो किंवा एक्सेसिव्ह हाय व्हॉल्यूम असं म्हणतो. असं एक्सेसिव्ह हाय व्हॉल्यूम ऑन अप बार इज द साइन ऑफ स्ट्रॉंग ट्रेंड रिव्हर्सल वेन इट हॅपन्स नियर ऑर ॲट रेजिस्टन्स झोन. ज्यावेळेस असं रेजिस्टन्स झोनमध्ये किंवा रेजिस्टन्स झोनच्या जवळ होत असतं, त्यावेळेस दिस इज द स्ट्रॉंग साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. तर हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे व्हॉल्यूम आणि प्राइस यांचा स्टडी करत असताना, किंवा प्राइस आणि व्हॉल्यूम यांच्यातील बॅलन्स आणि इम्बॅलन्स ज्यावेळेस आपण शोधत असतो किंवा फाइंड आउट करत असतो त्यावेळेस. नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला की सपोर्ट झोनमध्ये तयार होणाऱ्या डाऊन बारवर जर व्हॉल्यूम खूप जास्त असेल, सपोर्ट झोनमध्ये तयार होणाऱ्या डाऊन बारवरती, सपोर्ट झोन म्हणजेच कुठला, डाऊन ट्रेंड नंतर जर मार्केट एका साईडवेज झोनमध्ये जात आहे, या ठिकाणी याला आपण ॲक्युमुलेशन झोन किंवा सपोर्ट झोन असंही म्हणतो. या झोनमध्ये जे काय डाऊन बार तयार होतात, म्हणजे रेड बार ज्याची क्लोजिंग पहिल्या क्लोजपेक्षा खालच्या बाजूला आहे, असे डाऊन बार जर तयार होत असतील आणि या डाऊन बारवरती व्हॉल्यूम कसा असेल, खूप जास्त व्हॉल्यूम जास्त होत असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात
बाईंग होत असल्याचं आपल्याला त्यातून संकेत मिळतात. नॉर्मली आपण या गोष्टीला खूप चुकीच्या पद्धतीने रीड करत असतो की सपोर्ट झोनमध्ये तयार होणाऱ्या म्हणजे असे या रेड कॅन्डल तयार होत असतील, या रेड कॅन्डलवरती जर आपल्याला व्हॉल्यूम खूप जास्त दिसत असेल तर आपण अशा व्हॉल्यूमला काय म्हणतो, नॉर्मली सेलिंगचं व्हॉल्यूम म्हणतो. आणि आपण एक प्रेडिक्शन करतो की त्यानंतर स्टॉकमध्ये काय येणार आहे, फॉल येणार आहे, कारण रेड कॅन्डलवरती व्हॉल्यूम खूप जास्त होत आहे. असं एक आपण नॉर्मल त्या ठिकाणी हे करतो. परंतु हे असा विचार करणं योग्य आहे, परंतु कधी जर हे डिस्ट्रीब्युशन झोनमध्ये घडत असेल तर. परंतु जर ही गोष्ट ॲक्युम्युलेशन फेजमध्ये म्हणजेच सपोर्ट झोनमध्ये जर घडत असेल तर अशा वेळेस या गोष्टीला आपण नॉर्मली काय म्हणतो, व्हॉल्यूम ॲक्युम्युलेशन असं म्हणतो. हा जो कन्सेप्ट आहे याला व्हॉल्यूम ॲक्युम्युलेशन असं म्हणतात. नॉर्मली असं का म्हणतात, एक लक्षात घ्या की सपोर्ट झोनमध्ये रेड बार तयार होतात आहे आणि या रेड बारवरती सपोर्ट झोनमध्ये किंवा ॲक्युम्युलेशन झोनमध्ये रेड बार तयार होत आहे, डाऊन बार तयार होत आहे आणि यांच्यावरती व्हॉल्यूम सुद्धा काय आहे, जास्त आहे. बट ज्यावेळेस आपण या व्हॉल्यूम किंवा ॲक्युम्युलेशन झोनचं किंवा सपोर्ट झोनचा स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की व्हॉल्यूम जास्त असून सुद्धा मार्केट फेल्स टू क्रिएट अ न्यू लो. मार्केटला तो ॲक्युम्युलेशन झोन, तो सपोर्ट झोन ब्रेक होत नाहीये आणि नवीन लो तयार होत नाहीये. याचा जर आपण स्टडी केला तर मार्केटमध्ये व्हॉल्यूम रेड कॅन्डलवरती जास्त आहे, परंतु मार्केट त्या सपोर्ट झोनला ब्रेक करत नाही. याचाच अर्थ काय, हे जे व्हॉल्यूम क्रिएट होते डाऊन बारवरती त्या ठिकाणी बाईंग सुद्धा तेवढ्याच प्रमाणात होते, म्हणजे बायरचा फोर्स सुद्धा तेवढ्याच प्रमाणात आहे आणि म्हणून मार्केट नवीन लो तयार होत नाहीये. म्हणून सपोर्ट झोनमध्ये किंवा ॲक्युम्युलेशन झोनमध्ये, जसा आपला हा पॉईंट आहे की सपोर्ट झोनमध्ये किंवा ॲक्युम्युलेशन झोनमध्ये तयार होणाऱ्या डाऊन बारवरती म्हणजेच रेड कॅन्डलवरती जर व्हॉल्यूम खूप जास्त असेल, एक्सेसिव्ह व्हॉल्यूम असेल, अल्ट्रा हाय व्हॉल्यूम असेल आणि तरीसुद्धा सपोर्ट झोनच्या खाली शेअरच्या किमती जात नसतील किंवा सपोर्ट झोन ब्रेक होत नसेल, ॲक्युम्युलेशन झोन ब्रेक होत नसेल, तर यामधून आपल्याला असं दिसून येतं की स्मार्ट जे बायर आहेत किंवा इन्स्टिट्यूशनल जे बायर आहेत त्यांच्याकडून त्या सपोर्ट झोनमध्ये किंवा ॲक्युम्युलेशन झोनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे आणि म्हणून मार्केटला नवीन लो क्रिएट होत नाही. यालाच आपण व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये व्हॉल्यूम ॲक्युम्युलेशन असं म्हणतो. अँड व्हॉल्यूम ॲक्युम्युलेशन इन ॲक्युम्युलेशन झोन और इन सपोर्ट झोन इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल, म्हणजे तो डाऊन ट्रेंड आता अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होणार आहे असं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजेच काय, जर सपोर्ट झोनमध्ये जर रेड कॅन्डलवरती व्हॉल्यूम खूप जास्त असेल आणि तरीसुद्धा सपोर्ट झोन ब्रेक होत नसेल तर याला आपण व्हॉल्यूम ॲक्युम्युलेशन असे म्हणतो आणि दिस इज द स्ट्रॉंग साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल, म्हणजे ट्रेंड एका अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होण्याचे आपल्याला साईन मिळतात. नेक्स्ट, आता नॉर्मली ॲज अ ट्रेडर किंवा शॉर्ट टर्म ट्रेडर म्हणून ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस आपल्याला मग आपण बाय कधी करायचं नक्की स्टॉक, ज्यावेळेस आपण नॉर्मली बाय कधी करतो स्टॉक, ज्यावेळेस सपोर्ट झोन किंवा रेजिस्टन्स झोन ब्रेक होतो त्यावेळेस आपण ट्रेडर्स म्हणून आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री करतो किंवा एक शॉर्ट टर्म आपण जर इन्व्हेस्टर असू तर त्यावेळेस आपण एंट्री करतो. तर शेअर विकत घेण्याची योग्य वेळ कोणती, कधी शेअर्स विकत घ्यावा. जर काही लोक काय म्हणतात की या ठिकाणी जर हा सपोर्ट झोन तयार होत आहे, ॲक्युम्युलेशन झोन तयार होत आहे, नॉर्मली बऱ्याच लोकांना या ठिकाणी कन्फ्युजन असते की स्टॉक अप ट्रेंडमध्ये जाईल की डाऊन ट्रेंडमध्ये जाईल. त्यामुळं मोस्ट ऑफ द जे काही शॉर्ट टर्म ट्रेडर असतात किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर असतात, रिटेल इन्व्हेस्टर किंवा रिटेल ट्रेडर, तर असे लोक या झोनमध्ये शक्यतो बाईंग करत नाहीत. मग अशा लोकांसाठी बाई करण्याचा योग्य झोन कुठला, तर ते आपण या ठिकाणी आता समजून घेऊयात. जेव्हा शेअरच्या किमती सपोर्ट झोन तोडून वरच्या दिशेने ट्रेड करू लागतात, म्हणजे हा जो ॲक्युम्युलेशन झोन आहे किंवा हा जो सपोर्ट झोन आहे, हा सपोर्ट झोन एकदा ब्रेक होतो आणि स्टॉकच्या किमती वर ब्रेक व्हायला सुरुवात करतात, अशा वेळेस आपण लगेच बाय करायला सुरुवात करतो या ब्रेकआउट झोनला. नॉर्मली ही एक चूक होऊन जाते आपल्याला, कारण हा एक ट्रॅप असतो आपल्यासाठी लावलेला. यानंतर मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक होतो, समजा हा रेजिस्टन्स असेल, शेअरच्या किमती वर जात असतील, हा रेजिस्टन्स ब्रेक होतो, तर आपण या ठिकाणी लगेच सेल पोझिशन क्रिएट करतो. त्यानंतर मार्केटमध्ये एक शॉर्ट टर्म पुलबॅक येतं आणि मग ट्रेंड कंटिन्यू होतो. याला आपण स्टॉप लॉस हंटिंग असं म्हणतात टेक्निकल ॲनालिसिसमध्ये. तर हा जो सीन आहे, हा जो एक शॉर्ट टर्म पुलबॅक येतो, हा आपले स्टॉप लॉस सगळे खाऊन जातो आणि मग ट्रेंड कंटिन्यू होतो. हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर मग शेअरमध्ये स्टॉक बाय करण्याची योग्य वेळ कोणती, तर हा जो आपला पॉईंट आहे त्यामध्ये काय होतं की जेव्हा शेअरच्या किमती सपोर्ट झोन तोडून वरच्या दिशेने ट्रेड करू लागतात आणि त्यानंतर किमतींमध्ये आपल्याला पहिला पुलबॅक पाहायला मिळतो. म्हणजेच काय, डाऊन ट्रेंड, शॉर्ट टर्म सपोर्ट किंवा एक स्ट्रॉंग सपोर्ट, ब्रेकआउट आणि फर्स्ट पुलबॅक. हा जो पहिला पुलबॅक पाहायला मिळतो, या पहिल्या पुलबॅकमधील व्हॉल्यूमचा जर आपण स्टडी केला, जर हे जे ब्रेकआउट आहे, हे ब्रेकआउट जर स्ट्रॉंग ब्रेकआउट असेल किंवा सस्टेनेबल ब्रेकआउट असेल
तर अशा वेळेस हा जो फर्स्ट पुलबॅक येतो आपल्याला, जसं या ठिकाणी आपल्याला पुलबॅक पाहायला मिळतोय, या पुलबॅकमध्ये डाऊन बारमध्ये मागील बारच्या तुलनेत अत्यंत कमी व्हॉल्यूम दिसून येतं. यामधून आपल्याला असं दिसून येतं की विक्रीचा दबाव आता बाजारात राहिलेला नाही. म्हणजेच काय, हा जो पुलबॅक येतो, हा जो फर्स्ट पुलबॅक आलेला आहे ब्रेकआउट नंतर, या पुलबॅकमध्ये व्हॉल्यूम आपल्याला काय होत जातं, इथं किमती कमी होत असतात या पुलबॅकमध्ये शेअरच्या सोबत, व्हॉल्यूम सुद्धा ड्रास्टिक डिक्लाइन होत असताना पाहायला मिळतं किंवा खूप कमी व्हॉल्यूम त्या बारवरती पाहायला मिळतं. जसं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, हा एक सपोर्ट या ठिकाणी ब्रेक झाला वरच्या बाजूला, फर्स्ट पुलबॅक आलं आणि या पुलबॅकमध्ये व्हॉल्यूम जर पाहिलं तर हे खूप कमी व्हॉल्यूम आहे आणि हे दिस इज द साईन की दिस इज द राईट टाइम टू ॲक्युम्युलेट दॅट स्टॉक, और त्या ठिकाणी आपल्याला एक परफेक्ट आता एंट्री घेण्याची वेळ आलेली आहे फॉर शॉर्ट टर्म ट्रेडर आणि स्टॉप लॉस हंटिंग होण्याचे चान्सेस आता खूप कमी आहेत. आणि अशा ठिकाणी जर आपण एंट्री घ्यायचा प्रयत्न केला तर तो अतिशय योग्य ठरतो. त्यामुळं नॉर्मली ज्यावेळेस एखादा स्टॉक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स झोन ब्रेक करतो त्यावेळेस लगेच एंट्री न घेता या ठिकाणी नॉर्मली आपण त्या ठिकाणी जर फर्स्ट पुलबॅकची वाट पाहिली, या पुलबॅक झोनमध्ये जर आपल्याला डाऊन बारवरती हे जे काही फॉल येतोय या फॉलमध्ये जर व्हॉल्यूम खूप कमी दिसत असेल तर दिस इज अ साईन ऑफ या ठिकाणी आपल्याला आता एंट्री करण्याची योग्य वेळ आहे आणि याला परफेक्ट एंट्री लेवल असं म्हटलं जातं फर्स्ट पुलबॅकच्या वेळी, जर त्या पुलबॅकमध्ये व्हॉल्यूम कमी होत असेल तर. सेम गोष्ट आपल्याला ज्यावेळेस आपल्याला स्टॉक एखादा सेल करायचा असतो किंवा शॉर्ट पोझिशन क्रिएट करायची असते त्यावेळेस जेव्हा स्टॉक एखादा रेजिस्टन्स झोन ब्रेक करतो, या रेजिस्टन्स झोन ब्रेक केल्यानंतर जो फर्स्ट पुलबॅक येतो या पुलबॅकमध्ये सुद्धा आपल्याला व्हॉल्यूम डिक्लाइन होत जाताना पाहायला मिळतं. म्हणजे या पुलबॅकमध्ये शेअरच्या किमती वाढत जातात परंतु त्या ठिकाणी आपल्याला एक पुलबॅक व्हॉल्यूम कमी होत असताना पाहायला मिळतं. ड्रास्टिक डिक्लाइन इन व्हॉल्यूम आपल्याला चार्टवरती दिसून येतं. दिस इज द साईन ऑफ शॉर्ट पोझिशन आपण या ठिकाणी आता क्रिएट करू शकतो. तर अशा वेळेस आपण शॉर्ट पोझिशन क्रिएट करणं हे जास्त फायद्याचं ठरतं, ना की या ठिकाणी लगेच सपोर्ट ब्रेक झाला किंवा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर एंट्री करण्यात कुठलाही अर्थ नसतो. नॉर्मली आपण या ठिकाणी ट्रॅप होतो, बऱ्याच वेळा आपल्याला या ठिकाणी ट्रॅप झाल्याचा आपल्याला अनुभव आला असेल, आपले स्टॉप लॉस हिट झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले असतील. तर जसं आता आपण पाहिलं आत्तापर्यंत जी काही आपण चर्चा केली ती नॉर्मली एक ढोबळ चर्चा होती चार्टवरती ओव्हरऑल व्हॉल्यूम ॲनालिसिस कसं करायचं. तर या पुढच्या पार्टमध्ये आपण कॅन्डल बाय कॅन्डल व्हॉल्यूम ॲनालिसिस कसं करायचं याचा आपण स्टडी करणार आहोत. म्हणजेच काय, मागील भागात आपण एकूणच ट्रेंड आणि व्हॉल्यूम यांचा एक ढोबळ स्टडी केला, ट्रेंड आणि व्हॉल्यूम. पुढील भागात आपण सिंगल कॅन्डल आणि त्यामधील व्हॉल्यूम याचा अभ्यास करणार आहोत. व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये अशा प्रकारचे विविध प्रकारचे कॅन्डल आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण मगाशी पाहिलं की ज्यावेळेस आपण प्राइस ॲक्शनचा स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्डलिस्टिक पॅटर्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात. फॉलिंग स्टार, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, डार्क क्लाउड कव्हर, एंगल्फिंग पॅटर्न, डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्डलिस्टिक पॅटर्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसंच व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये सुद्धा अशी काही कॅन्डलिस्टिक पॅटर्न आहेत की ज्यांचा स्टडी केला जातो आणि त्यावरून आपण कॅन्डल बाय कॅन्डल व्हॉल्यूम ॲनालिसिस करत असतो. त्यामध्ये फर्स्ट टाइम आपण काय करूयात, आजचा जो व्हिडिओ आहे आपला, या व्हिडिओमध्ये आपण जे काही एक अप ट्रेंड मार्केट असतं किंवा तेजीचं मार्केट असतं त्या तेजीच्या मार्केटमध्ये सायन्स ऑफ विकनेस कसा शोधायचा, एखाद्या कॅन्डलमध्ये सायन्स ऑफ विकनेस कसा शोधायचा, एखाद्या चार्टवरती सायन्स ऑफ विकनेस कसा शोधायचा याचा आपण या ठिकाणी कॅन्डल बाय कॅन्डल स्टडी करणार आहोत. नॉर्मली ज्यावेळेस आपण रेजिस्टन्स स्टॉक एखाद्या अप ट्रेंडमध्ये असतो आणि या अप ट्रेंडमध्ये स्टॉकमध्ये ज्यावेळेस रेजिस्टन्स झोन जवळ एखादा स्टॉक पोहोचतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी मल्टिपल ज्या कॅन्डल पाहायला मिळतात. तर त्या कॅन्डल नॉर्मली आपल्याला कशा पाहायला मिळतात, एकतर आपण त्या ठिकाणी एनगल्फिंग कॅन्डल, शूटिंग स्टार कॅन्डल, डोजी कॅन्डलिस्टिक पॅटर्न किंवा ज्याला आपण हरामी कॅन्डलिस्टिक पॅटर्न वगैरे अशा प्रकारचे कॅन्डलिस्टिक आपल्याला त्या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलिस्टिक पॅटर्न पाहायला मिळतात. तर त्यातील जी पहिली फर्स्ट कॅन्डलिस्टिक आहे ती आहे शूटिंग स्टार किंवा बेरिश पिन बार. नॉर्मली त्याला आपण व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये बेरिश पिन बार असं म्हणतो. बेरिश पिन बार म्हणजे अशा प्रकारची कॅन्डलिस्टिक पॅटर्न ज्याला वरच्या बाजूला वीक येत असते. ज्यावेळेस अशा प्रकारची कॅन्डल एक रेजिस्टन्स झोनमध्ये तयार होते त्याला आपण नॉर्मली शूटिंग स्टार कॅन्डलिस्टिक पॅटर्न असंही म्हणतो. ही जी कॅन्डल आहे ही आपल्याला बाजारात त्या स्टॉकमधील किंवा मार्केटमधील कमजोरी दाखवते. दिस इज द साईन ऑफ विकनेस. शूटिंग स्टार कॅन्डलिस्टिक पॅटर्न और बेरिश कॅन्डलिस्टिक पॅटर्न जी आपण या ठिकाणी पाहिली, दिस इज द साईन ऑफ विकनेस. ही कॅन्डलिस्टिक आपल्याला काय दाखवते, या कॅन्डलिस्टिक पॅटर्नची सायकोलॉजी काय आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर साईन ऑफ विकनेस. त्यामुळं परंतु शूटिंग स्टार कॅन्डलिस्टिक पॅटर्न चार्टमध्ये कुठल्या टप्प्यात तयार होते, कुठल्या टप्प्यात म्हणजे कुठल्या झोनमध्ये ही कॅन्डलिस्टिक तयार होतीये किंवा शूटिंग स्टार कॅन्डल तयार होतोय किंवा बेरिश पिन बार तयार होतोय, यावरून त्या कॅन्डलिस्टिक पॅटर्नच्या जी काही त्यातला विकनेस आहे त्या विकनेसच्या स्ट्रेंथबद्दल आपल्याला माहिती मिळते. म्हणजेच काय,
ही जी एक शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक, या ठिकाणी सुद्धा शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. सो या कॅन्डलस्टिक पॅटर्नला म्हणजेच काय, जसं आपण पाहिलं कुठल्या टप्प्यामध्ये तयार होते म्हणजे कुठल्या झोनमध्ये शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होते त्यावरून आणि त्यामध्ये तयार होणाऱ्या व्हॉल्यूमवरून आपण त्या कॅन्डलमधील विकनेस किंवा स्ट्रेंथ याबाबत एक अंदाज बांधतो. म्हणजेच काय, जर हा एक रेजिस्टन्स झोन आहे, हा सपोर्ट झोन आहे, या सपोर्ट झोनमध्ये जर अशा प्रकारची कॅन्डलस्टिक तयार होत असेल बेरिश पिन बार, या ठिकाणी सेम कॅन्डलस्टिक तयार होत असेल आणि हा जो मधला अप ट्रेंड आहे या ठिकाणी जर अशा प्रकारची कॅन्डलस्टिक तयार होत असेल तर या तीनही कॅन्डलचं मिनिंग चेंज होतं. दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे डाऊन ट्रेंड नंतर जर अशा प्रकारची कॅन्डल तयार होत असेल याला आपण बेरिश पिन बार म्हणतो आणि सपोर्ट झोनमध्ये जर अशा प्रकारची कॅन्डल तयार होत असेल तर याला आपण इन्व्हर्टेड हॅमर असं म्हणतो. तर या प्रत्येक कॅन्डलचं मिनिंग चेंज होतं, त्या पाठीमागची सायकोलॉजी चेंज होते आणि हीच कॅन्डल जर अप ट्रेंड सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या मध्ये म्हणजे जर पार्टिसिपेशन फेजमध्ये अप ट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये तयार होत असेल तर ही कॅन्डल सुद्धा आपल्याला तिचं मिनिंग चेंज होतं. दिस इज नॉट अ साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल, दिस इज द साइन ऑफ जस्ट पुल बॅक, नॉट अ ट्रेंड रिव्हर्सल. त्यामुळं आणि त्या कॅन्डलमध्ये तयार होणारे व्हॉल्यूम याच्यावरून आपण समजून जातो की नक्की त्या कॅन्डलमध्ये पुल बॅक आहे की ती एक ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. जसं आपण पाहिलं जर तेजीच्या ट्रेंडमध्ये पार्टिसिपेशन फेजमध्ये जो आपला पॉईंट आहे या ठिकाणी आपण नेक्स्ट पॉईंट पहा त्या शूटिंग स्टार कॅन्डलबद्दलचा ए पॉईंट, तेजीच्या ट्रेंडमध्ये म्हणजे पार्टिसिपेशन फेजमध्ये अप ट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये सरासरीपेक्षा व्हॉल्यूम कमी असलेला कोणताही शूटिंग स्टार पॅटर्न हा आपल्याला एक शॉर्ट टर्म पुलबॅक दाखवतो. सरासरीपेक्षा कमी व्हॉल्यूम असलेला पॅटर्न म्हणजेच काय बघा, जर अप ट्रेंडमध्ये या ठिकाणी हा एक सपोर्ट झोन आहे, हा एक रेजिस्टन्स झोन आहे, या अप ट्रेंडमध्ये जर एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत असेल की जो शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे किंवा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, यामध्ये जर व्हॉल्यूम हे सरासरीपेक्षा कमी असेल म्हणजे खूप कमी व्हॉल्यूम असेल म्हणजेच पार्टिसिपेशन फेजमध्ये तयार होणारा शूटिंग स्टार पॅटर्न ज्याच्यावरती व्हॉल्यूम कमी आहे असा पॅटर्न आपल्याला एक शॉर्ट टर्म पुलबॅकचं साईन देतो. त्या ठिकाणी आपल्याला एक प्राईजमध्ये फॉल आल्याचं पाहायला मिळतं, पुलबॅक आल्याचं पाहायला मिळतं. म्हणजेच काय, पहिलं सेंटेन्स काय आपलं की अप ट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये किंवा वाढत्या मार्केटमध्ये पार्टिसिपेशन फेजमध्ये जर शूटिंग स्टार पॅटर्न तयार होत असेल आणि त्या पॅटर्नमध्ये जर व्हॉल्यूम कमी असेल तर दिस इज द साइन ऑफ पुलबॅक, नॉट अ ट्रेंड रिव्हर्सल. नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे बी पॉईंट, डिस्ट्रीब्युशन फेज. डिस्ट्रीब्युशन फेजमध्ये किंवा रेजिस्टन्स झोनच्या जवळ, डिस्ट्रीब्युशन फेज म्हणजेच काय, रेजिस्टन्स झोन ज्याला आपण नॉर्मली जसं आपण या ठिकाणी पाहिलं हा जो चार्ट आपल्याला दिसतोय या ठिकाणी, या चार्टमध्ये हा जो काही रेजिस्टन्स झोन आहे या रेजिस्टन्स झोन जवळ जर अशा प्रकारचे बेरिश पिन बार किंवा फॉलिंग स्टार किंवा शूटिंग स्टार पॅटर्न तयार होत असतील आणि याच्यामध्ये जर व्हॉल्यूम जास्त असेल, मग आपण काय पाहिलं की पार्टिसिपेशन फेजमध्ये तयार होणाऱ्या फॉलिंग स्टार पॅटर्नवरती किंवा बेरिश पिन बारवरती जर व्हॉल्यूम कमी असेल तर दिस इज द साइन ऑफ पुलबॅक. पण आता हे कुठं घडतंय, रेजिस्टन्स झोनमध्ये. जर रेजिस्टन्स झोनमध्ये तयार होणाऱ्या शूटिंग स्टार पॅटर्नवरती व्हॉल्यूम जास्त असेल किंवा व्हॉल्यूम वाढत जात असेल आणि जर अशा मल्टिपल कॅन्डल आपल्याला पाहायला मिळत असतील तर दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, ट्रेंड रिव्हर्स होत असताना पाहायला मिळतं. म्हणजे ज्या वेळेस फॉलिंग स्टार पॅटर्न किंवा शूटिंग स्टार पॅटर्न किंवा त्याला आपण बेरिश पिन बार असं म्हणतो व्हॉल्यूम अनालिसिसमध्ये, हा बेरिश पिन बार जर पार्टिसिपेशन फेजमध्ये होत असेल तर दिस इज द साइन ऑफ पुल बॅक. पण हीच गोष्ट जर रेजिस्टन्स झोनमध्ये होत असेल तर दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. आणि रेजिस्टन्स झोनमधील फॉलिंग स्टार पॅटर्न किंवा शूटिंग स्टार पॅटर्नमध्ये जर व्हॉल्यूम जास्त असेल तर दिस इज द स्ट्रॉंग सिग्नल की ट्रेंड रिव्हर्स होणार आहे. आणि जर पार्टिसिपेशन झोनमधील फॉलिंग स्टार पॅटर्नमध्ये जर पुलबॅक जो काही फॉलिंग स्टार पॅटर्न तयार होतो त्याच्यामध्ये जर व्हॉल्यूम कमी असेल जसं आपण या ठिकाणी पाहतोय तर दिस इज द साइन ऑफ जस्ट अ पुलबॅक, नॉट अ ट्रेंड रिव्हर्सल. तर हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण जो शूटिंग स्टार पॅटर्न किंवा फॉलिंग स्टार पॅटर्नचा स्टडी करतो किंवा शूटिंग स्टार किंवा फॉलिंग स्टार पॅटर्न ज्यावेळेस आपल्याला चार्टवरती पाहायला मिळतो त्यावेळेस लगेच आपण असं एक प्रेडिक्शन करतो की मार्केटमध्ये पुढच्या काही काळामध्ये फॉल येणार आहे. कारण या ठिकाणी आपण असं म्हणतो की जो पुलबॅक आहे, सॉरी जो शूटिंग स्टार पॅटर्न आहे त्याच्या वरच्या बाजूला वीक तयार होते आणि ही वीक आपल्याला काय म्हणतो की एक प्रेडिक्शन करतो की त्यानंतर मार्केटमध्ये फॉल येणार आहे. परंतु इट डिपेंड्स की हे कुठल्या झोनमध्ये घडत आहे. तर हे होतं शूटिंग स्टार पॅटर्न किंवा फॉलिंग स्टार पॅटर्नबद्दल. या ठिकाणी जर आपण पाहिलं की हा जो शूटिंग स्टार पॅटर्न आहे यामध्ये व्हॉल्यूम खूप जास्त आहे कम्पेअर टू प्रिव्हियस कॅन्डलच्या तुलनेत, परंतु त्याची जी क्लोजिंग आहे ती कशी आहे, त्याच्या
क्लोज इक्वल्स टू लो आणि वरच्या बाजूला स्ट्रॉंग रिजेक्शन. सो दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल, नॉट अ पुल बॅक. तर हे कुठं घडतंय, रेजिस्टन्स झोन जवळ घडते की पार्टिसिपेशन फेजमध्ये घडते, हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. नंतर जो दुसरी कॅन्डलस्टिक पॅटर्न, जी पहिली कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण पाहिली ती कुठली होती, बेरिश पिन बार किंवा ज्याला आपण फॉलिंग स्टार पॅटर्न असं म्हणतो. नेक्स्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आपली हाय स्प्रेड बार. हाय स्प्रेड बार म्हणजेच अप बार म्हणतो आपण ज्याला. हाय स्प्रेड बार म्हणजे ज्याचा स्प्रेड म्हणजे काय, बॉडीचा स्प्रेड, बॉडीची साईज ही त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या साईजच्या तुलनेत जास्त असते. म्हणजे एखादी कॅन्डल जिच्या बॉडीची साईज ही त्याच्या पहिल्या कॅन्डलच्या बॉडीच्या साईजपेक्षा जास्त असते, अशा कॅन्डलला आपण काय म्हणतो, एक अप बार म्हणतो किंवा हाय स्प्रेड कॅन्डल असं म्हणतो. परंतु या कॅन्डलमध्ये आपल्याला बॉडीची साईज जास्त परंतु व्हॉल्यूम कमी कम्पेअर टू प्रिव्हियस कॅन्डलच्या तुलनेत. आणि हे जर असं घडत असेल कुठं, रेजिस्टन्स झोन जवळ किंवा डाऊन ट्रेंडच्या पुलबॅक झोनच्या रेजिस्टन्स झोन जवळ, तर दिस इज द साइन ऑफ स्ट्रॉंग विकनेस. आणि त्यानंतर आपल्याला स्टॉकमध्ये एक फॉल आल्याचं पाहायला मिळतं. आपण याच कॅन्डलला काय म्हणतो, म्हणजेच बघा हे काय आपला रिझल्ट, कॅन्डल म्हणजे काय रिझल्ट आणि व्हॉल्यूम म्हणजे काय एफर्ट्स. यालाच व्हॉल्यूम अनालिसिस मध्ये काय म्हटलं जातं की एफर्ट इज लेस दॅन रिझल्ट. म्हणजेच काय, एफर्ट इज लेस दॅन रिझल्ट म्हणजे ताकद खूप कमी लागलेली आहे रिझल्ट जेवढा आहे त्यापेक्षा. दिस इज व्हॉट इम्बॅलन्स, प्राइस आणि व्हॉल्यूम याच्यामधला इम्बॅलन्स दिसतं, डायव्हर्जन दिसतो. आणि दिस इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. तर जेव्हा जेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतं की पहिल्या कॅन्डलच्या तुलनेत दुसऱ्या कॅन्डलच्या बॉडीचा स्प्रेड किंवा साईज खूप जास्त आहे, बॉडीची साईज, आणि त्यामध्ये व्हॉल्यूम कमी आहे, तर याला आपण काय म्हणतो, एफर्ट इज लेस दॅन रिझल्ट. आणि दिस इज द साइन ऑफ डायव्हर्जन्स. प्राइस आणि व्हॉल्यूम याच्यामधला काय, हा डायव्हर्जन्स आहे आणि यालाच साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल असं म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा चार्टमध्ये आपल्याला अशा प्रकारचे सीन पाहायला मिळतो त्यावेळेस आपल्याला चार्टमध्ये ट्रेंड रिव्हर्सल आल्याचं पाहायला मिळतं. पण हे आपल्याला कधी समजून येईल, जर आपण व्हॉल्यूम पाहत नसू आणि फक्त कॅन्डलकडे पाहू की प्रिव्हियस कॅन्डलच्या तुलनेत या कॅन्डलची साईज खूप मोठी आहे म्हणजे बाईंग प्रेशर खूप जास्त आहे, एवढंच जर आपण पाहून जर ट्रेड करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी ट्रॅप झाल्याचं पाहायला मिळतं. आणि म्हणून व्हॉल्यूम अनालिसिसमध्ये आपल्याला एक नंतर एक आपल्याबद्दल कॉम्प्लेक्स तयार होतो की व्हॉल्यूम अनालिसिस मला स्टॉक मार्केट मला समजत नाही. स्टॉक मार्केट समजण्यासाठी किंवा प्राइस समजण्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम समजणं खूप जास्त गरजेचं आहे. तर ही व्हॉल्यूम काय सांगते आपल्याला, हाय स्प्रेड अप बार ही एक अशी बुलिश कॅन्डल आहे जिच्या बॉडीचा आकार हा तिच्या अगोदरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या आकारापेक्षा, बॉडी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, बॉडीचा आकार हा त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या आकारापेक्षा कसा असतो, मोठा असतो. परंतु जर व्हॉल्यूमची तुलना केली तर ते अगोदरच्या कॅन्डलच्या पेक्षा आपल्याला कमी असल्याचं पाहायला मिळतं. तर यालाच आपण म्हणजेच काय की या ठिकाणी व्हॉल्यूम म्हणजे काय, ताकद कमी लागली परंतु रिझल्ट खूप जास्त आलाय, कमी ताकद लावून सुद्धा रिझल्ट जास्त आला, याचा अर्थ काय, याला आपण इम्बॅलन्स असं म्हणतो आणि याला प्राइस आणि व्हॉल्यूम अनालिसिसमध्ये आपण डायव्हर्जन्स असं म्हणतो. म्हणजेच बाजारातील खरेदीदारांचं प्रमाण कमी होत आहे, बायरचं प्रमाण कमी आहे परंतु किमती खूप वाढलेल्या आहेत, तर याला इम्बॅलन्स असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर पुढच्या काही काळामध्ये आपल्याला लगेच स्टॉकच्या प्राइसमध्ये फॉल आल्याचं पाहायला मिळतं. यालाच व्हॉल्यूम अनालिसिसमध्ये एफर्ट इज लेस दॅन रिझल्ट अशा नावाने हा एक कन्सेप्ट आहे, एफर्ट इज लेस दॅन रिझल्ट. आणि दिस इज द साइन ऑफ विकनेस किंवा यालाच आपण एक डायव्हर्जन्स असं म्हणत असतो. या चार्टमध्ये जर आपण पाहिलं की हाऊ इट हॅपन्स किंवा हाऊ इट लुक्स ऑन चार्ट, तर या ठिकाणी जर पाहिली ही जी फर्स्ट कॅन्डल आहे त्याच्या तुलनेत दुसऱ्या या कॅन्डलची बॉडी आणि या कॅन्डलची बॉडी जर आपण पाहिली तर या कॅन्डलची बॉडीची साईज खूप जास्त आहे, पण आपण जर व्हॉल्यूम पाहिलं तर आपण काय म्हणतो की व्हॉल्यूम आपला खूप कमी दिसते. पण आता एक समजा आपण असं एक हे करा की तुम्ही व्हॉल्यूमचा स्टडी करत नाही आहात आणि या ठिकाणी हा रेजिस्टन्स जर तुम्ही ड्रॉ केला, या रेजिस्टन्स नंतर हे तुम्ही नॉर्मली आपण याला काय करतात लोक की एक ब्रेकआउट म्हणून कन्सिडर करतात की कॅन्डलची साईज खूप मोठी आहे आणि तिने काय केलं, रेजिस्टन्स सुद्धा ब्रेक केलेला आहे. पण हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल असे फेक ब्रेकआउट, तर तुम्हाला व्हॉल्यूम अनालिसिस शिवाय दुसरा पर्याय नाही. जरी हे फेक ब्रेकआउट असेल, जरी ही कॅन्डलची साईज मोठी असेल आणि रेजिस्टन्स ब्रेक केलेला असेल तरी सुद्धा हा रेजिस्टन्स ब्रेक करत असताना त्यामध्ये व्हॉल्यूम खूप कमी आहे म्हणजे ताकद खूप कमी लागलेली आहे आणि दिस इज द साइन ऑफ फेक ब्रेकआउट. त्यानंतर लगेच आपल्याला पुढच्या काळामध्ये फॉल आल्याचं पाहायला मिळतं. यालाच आपण काय म्हणतो की एफर्ट इज लेस दॅन रिझल्ट अँड वेन इट हॅपन्स ॲट रेजिस्टन्स झोन ऑर ब्रेकआउट कॅन्डलच्या वरती किंवा जी कॅन्डल ब्रेकआउट कॅन्डल आहे त्यामध्ये जर आपल्याला असं पाहायला मिळत असेल तर समजून जा की दिस इज द फेक ब्रेकआउट अँड मार्केट गोइंग टू फॉल इन नियर फ्युचर. तर याला आपण काय म्हणतो की एफर्ट इज लेस दॅन रिझल्ट. जो नेक्स्ट कॅन्डल आहे आपली
याच्या उलट आपल्याला पाहायला मिळतं लो स्प्रेड अप बार. लो स्प्रेड अप बार म्हणजे काय, प्रिव्हियस कॅन्डलच्या तुलनेत आज जी कॅन्डल तयार होती या कॅन्डलचा स्प्रेड कमी असतो, म्हणजे बॉडीची साईज कमी पाहायला मिळते, परंतु व्हॉल्यूम खूप जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे बॉडीची साईज कमी कम्पेअर टू प्रिव्हियस कॅन्डल, परंतु व्हॉल्यूम जास्त. म्हणजेच काय, या ठिकाणी आता काय झालंय की एफर्ट इज ग्रेटर दॅन रिझल्ट, ताकद खूप जास्त लागलेली आहे कम्पेअर टू रिझल्ट. दिस इज ऑल्सो द साइन ऑफ डायव्हर्जन्स, प्राइस अँड व्हॉल्यूम डायव्हर्जन्स, अँड दिस इज ऑल्सो द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. म्हणजेच काय, ही एक अशी बुलिश कॅन्डल आहे जिच्या बॉडीचा आकार हा तिच्या अगोदरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या आकारापेक्षा कमी पाहायला मिळतो, परंतु जर त्याची व्हॉल्यूम सोबत आपण त्यांची तुलना केली तर अगोदरच्या कॅन्डलपेक्षा व्हॉल्यूम आपल्याला खूप जास्त असल्याचं दिसून येतं. म्हणजे ताकद जास्त लागलेली दिसून येते, परंतु त्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट आलेला दिसत नाही. म्हणजेच बाजारामध्ये खरेदीदारांचं प्रमाण वाढत आहे, परंतु प्राईसमध्ये तशी वाढ आपल्याला दिसत नाही. मग हे खरेदीदार कोण असतात? जर हे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील किंवा स्मार्ट बायर असतील तर त्या बायर लोकांकडून जर बाईंग होत असेल तर ते बाईंग आपल्याला प्राईसमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतं. जर त्या स्मार्ट बायरकडून बाईंग होत असेल, व्हॉल्यूम जनरेट होत असेल तर आपल्याला ते त्या कॅन्डलमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतं. परंतु ज्यावेळेस व्हॉल्यूम खूप जास्त आहे कम्पेअर टू बॉडीच्या स्प्रेड, त्यावेळेस आपल्याला एक दिसून येतं की हे कोणाकडून बाईंग होत आहे? रिटेल इन्व्हेस्टरकडून. तर हा एक ट्रॅप लागलेला असतो रिटेल इन्व्हेस्टर लोकांच्यासाठी, रिटेल ट्रेडर लोकांच्यासाठी, आणि यानंतर आपल्याला लगेच प्राईसमध्ये फॉल आल्याचं इन फ्युचरमध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणी पहा की हा एक रेजिस्टन्स झोन कन्सिडर केला, हे ब्रेकआउट कन्सिडर केलं, त्यानंतर हे सेकंड कॅन्डल. आता या कॅन्डलच्या बॉडीचा आकार आणि या कॅन्डलच्या बॉडीचा आकार जर पाहिला तर सेकंड कॅन्डलच्या बॉडीचा आकार हा प्रिव्हियस कॅन्डलच्या तुलनेत कमी आहे, परंतु व्हॉल्यूम खूप जास्त आहे. बॉडीचा आकार कमी पण व्हॉल्यूम जास्त. दिस इज द साइन ऑफ डायव्हर्जन्स, व्हॉल्यूम अँड प्राइस अँड व्हॉल्यूम डायव्हर्जन्स, आणि त्यानंतर लगेच आपल्याला प्राइसमध्ये फॉल आल्याचं पाहायला मिळतं. हे आपल्याला कधी समजून येईल? ज्यावेळेस आपण व्हॉल्यूमचा डिटेल स्टडी करू त्याच वेळेस फक्त आपल्याला या ठिकाणी समजून येईल. या ठिकाणी सुद्धा हा जो चार्ट आहे याच ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. दिस इज द ब्रेकआउट कॅन्डल. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण खूप मोठ्या प्रमाणात बाईंग होते, लगेच दुसऱ्या दिवशी पण सुद्धा आपल्याला बाईंग पाहायला मिळते, परंतु फक्त व्हॉल्यूम जर आपण फक्त प्राइस पाहत असू तर आपल्याला ही गोष्ट प्रेडिक्ट करणं इम्पॉसिबल होईल की पुढच्या काळामध्ये स्टॉकच्या किमती वाढणार आहेत, असंच आपण एक प्रेडिक्शन करून मनामध्ये ठेवू आणि त्यामध्ये बाईंग करण्याचा प्रयत्न करू. अनलेस अँड अनटिल जोपर्यंत तुम्ही व्हॉल्यूमकडे पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला यामधील स्ट्रेंथ आणि विकनेस लक्षात येणार नाही. या ठिकाणी जर आपण पाहिलं की प्रिव्हियस कॅन्डलच्या तुलनेमध्ये म्हणजे आजच्या कॅन्डलची जी बॉडीचा साईज आहे, बॉडीची साईज ती प्रिव्हियस कॅन्डलच्या तुलनेत कमी आहे, परंतु व्हॉल्यूम जास्त आहे. दिस इज द साइन ऑफ डायव्हर्जन्स अँड देन व्हॉट हॅपन की प्राईजमध्ये आपल्याला नेक्स्ट फॉल आल्याचा, एक हेवी फॉल आल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळं व्हॉल्यूम ॲनालिसिस ही खूप जास्त गरजेची आहे. या ठिकाणी आपल्याला काय दिसून होते की ताकद जास्त लागली आहे परंतु रिझल्ट कमी आलेला आहे. तर या अशा प्रकारचं स्टडी करणं म्हणजे काय, कॅन्डल बाय कॅन्डल स्टडी करणं. यालाच व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये काय म्हणतात, एफर्ट इज ग्रेटर दॅन रिझल्ट. ताकद ही रिझल्टपेक्षा खूप जास्त लागलेली आहे, अँड दिस इज साइन ऑफ रिव्हर्सल और दिस इज द साइन ऑफ इम्बॅलन्स. नेक्स्ट पुढची कॅन्डल आहे आपली क्लायमॅक्स बुलिश बार. क्लायमॅक्स बुलिश बार अतिशय महत्त्वाची कॅन्डल आहे. क्लायमॅक्स बुलिश बार म्हणजे अशी कॅन्डल की ज्या कॅन्डलच्या बॉडीचा आकार सुद्धा खूप जास्त असतो आणि वरच्या बाजूला आपल्याला एक मोठी वीक पाहायला मिळते. या वीकची साईज नॉर्मली कॅन्डलच्या तुलनेमध्ये डबल किंवा त्यापेक्षा थोडीफार कमी पाहायला मिळते, परंतु नोटिसेबल वीक म्हणजे काय, अतिशय जाणवणारी वीक आपल्याला त्या कॅन्डलला पाहायला मिळते. अशा प्रकारची कॅन्डल कधी तयार होते, नॉर्मली बघा डाऊन ट्रेंड नंतर ज्यावेळेस स्टॉकमध्ये अप ट्रेंड चालू असतो आणि यामध्ये खूप हेवी बाईंग पाहायला मिळतं, म्हणजे बॅकग्राऊंडला आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्हिटी पाहायला मिळते आणि अचानक अशी एक कॅन्डल आपल्याला चार्टवरती दिसून येते ज्यामध्ये व्हॉल्यूम कसं असतं, खूप एक्सेसिव्ह व्हॉल्यूम असतं, खूप हाय व्हॉल्यूम पाहायला मिळतं कम्पेअर टू प्रिव्हियस. हा जो ट्रेंड असतो यामध्ये जो अप ट्रेंडच्या ग्रीन बार असतील त्या ग्रीन बारचं व्हॉल्यूम जर अशा प्रकारे असेल तर या कॅन्डलचं व्हॉल्यूम हे आपल्याला एक्सेसिव्ह व्हॉल्यूम पाहायला मिळतं, खूप जास्त व्हॉल्यूम पाहायला मिळतं कम्पेअर टू या प्रिव्हियस कॅन्डलची किंवा प्रिव्हियस व्हॉल्यूमची तुलना करता. जर एक्सेसिव्ह व्हॉल्यूम असेल किंवा अल्ट्रा हाय व्हॉल्यूम असेल तर दिस इज द साइन ऑफ स्ट्रॉंग ट्रेंड रिव्हर्सल आणि पुढच्या काळामध्ये लगेच स्टॉकमध्ये खूप हेवी फॉल पाहायला मिळतो. अशा कॅन्डलला व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये क्लायमॅक्स बुलिश बार असं म्हटलं जातं. हा बार आपल्याला कधी पाहायला मिळतो, नॉर्मली ज्यावेळेस स्टॉकमध्ये अप ट्रेंड चालू असतो, खूप जास्त प्रमाणात बॅकग्राऊंडला बाईंग चालू असते, 4-5 दिवस खूप मोठ्या प्रमाणात बाईंग होते, हे पाहून आपण सुद्धा बाईंग करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर एक प्रकारे अशी प्रकारची कॅन्डल तयार होते की ज्यामध्ये व्हॉल्यूम अल्ट्रा हाय व्हॉल्यूम असते, परंतु कॅन्डलचं क्लोज होत असताना तो त्या कॅन्डलच्या मध्ये किंवा
वरच्या बाजूला एक 50% 25 to 50% वीक आपल्याला एकूण कॅन्डलच्या तुलनेत पाहायला मिळते. जर असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असेल तर दिस इज द स्ट्रॉंग साइन ऑफ विकनेस. अल्ट्रा हाय व्हॉल्यूम, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण चार्टचा स्टडी करतो आणि व्हॉल्यूम आपण खालच्या बाजूला प्लेस करतो त्यावेळेस जेव्हा केव्हा आपल्याला हे जो हा समजा असं व्हॉल्यूम आहे, जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी असा व्हॉल्यूमचा एक अल्ट्रा हाय व्हॉल्यूमचा बार पाहायला मिळत असेल की ज्या ठिकाणी खूप जास्त व्हॉल्यूम क्रिएट झालेलं आहे, एनी व्हॉल्यूमच्या ज्यावेळेस आपण बारची व्हॉल्यूमची ज्यावेळेस आपण तुलना करतो किंवा व्हॉल्यूम चार्टचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की प्रिव्हियस व्हॉल्यूमसोबत जर आजच्या व्हॉल्यूमची तुलना केली आणि ते व्हॉल्यूम जर खूप अल्ट्रा हाय व्हॉल्यूम असेल, खूप अल्ट्रा हाय व्हॉल्यूम असेल म्हणजे प्रिव्हियस व्हॉल्यूमच्या तुलनेत खूप जास्त व्हॉल्यूम असेल एखाद्या बारवरती, तर दिस इज द स्ट्रॉंग साइन ऑफ विकनेस. समथिंग इज गोइंग रॉंग. टेक्निकल अनालिसिसमध्ये त्या गोष्टींना एक डायव्हर्जन्स असं म्हटलं जातं किंवा म्हटलं जातं आणि त्यानंतर आपल्याला स्टॉकमध्ये एक मोठा हेवी फॉल आल्याचं पाहायला मिळतं. तर बुलिश बाईंग क्लायमॅक्स म्हणजे काय, ही खूप जास्त बॉडी स्प्रेड असलेली, म्हणजे बॉडीचा स्प्रेड सुद्धा खूप जास्त कॅन्डल आहे. या कॅन्डलच्या वरच्या बाजूला मोठी वीक दिसून येते, वीक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते, म्हणजे या कॅन्डलची क्लोजिंग प्राइस कॅन्डलच्या जवळपास मध्यभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम जर आपण चर्चा केली असं जसं मगाशी, या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम हे सुद्धा खूप अतिशय जास्त असतं. अशी कॅन्डल चार्टवरती तयार झाल्यानंतर त्यामधून आपल्याला बाजारामध्ये कमजोरीचे संकेत मिळतात आणि पुढील काळामध्ये स्टॉकच्या प्राइसमध्ये हेवी फॉल पाहायला मिळतो. चार्टवरती आपण या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी जर आपण पाहिलं की ही जर या ठिकाणी हेवी बाईंग प्रेशर, व्हॉल्यूम खूप जास्त आणि अचानक अशा प्रकारची कॅन्डल तयार झाली की ज्यामध्ये खूप वरच्या बाजूला मोठी वीक तयार झाली, कॅन्डलची क्लोज ऑलमोस्ट मध्यभागी कॅन्डलची क्लोजिंग झाली आणि याचं व्हॉल्यूम जे आहे एक्सेसिव्ह व्हॉल्यूम आहे, अल्ट्रा हाय व्हॉल्यूम आहे, खूप जास्त व्हॉल्यूम आपल्याला त्या ठिकाणी जर आपण अगोदरची कॅन्डल व्हॉल्यूमची तुलना केली तर अशा कॅन्डलवरती खूप जास्त व्हॉल्यूम पाहायला मिळतं आणि दिस इज द स्ट्रॉंग साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. पुढच्या काही काळामध्ये लगेच खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड रिव्हर्स होता आपल्याला किंवा स्टॉकच्या प्राइसमध्ये फॉल होत असताना आपल्याला चार्टमध्ये पाहायला मिळतो. यालाच आपण काय म्हणतो, बुलिश बाईंग क्लायमॅक्स कॅन्डल व्हॉल्यूम अनालिसिसमध्ये. या ठिकाणी सुद्धा बघा हा जो एक अप ट्रेंड आहे, या अप ट्रेंडमध्ये व्हॉल्यूम पाहिलं आणि यानंतर ही जी काही कॅन्डल या ठिकाणी तयार झालेली आहे, या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम पाहिलं तर अतिशय जास्त व्हॉल्यूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, एक्सेसिव्ह हाय व्हॉल्यूम पाहायला मिळते, अल्ट्रा हाय व्हॉल्यूम पाहायला मिळते. डिस्पाईट ऑफ ऑल दॅट कॅन्डलची जी क्लोजिंग आहे ती मध्यभागी पाहायला मिळत आहे. जर व्हॉल्यूम जास्त असेल तर कॅन्डलची क्लोजिंग सुद्धा त्याच्या नियर हाय होणं गरजेचं आहे, म्हणजे क्लोज टू त्याच्या हाय पॉईंटच्या जवळ क्लोज होणं गरजेचं आहे. असं न होता कॅन्डलची क्लोज कुठे होते, त्याच्या मध्यभागी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दिस इज ऑल्सो द साइन ऑफ डायव्हर्जन्स इन प्राइस अँड व्हॉल्यूम अँड साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. पुढच्या काळामध्ये आपल्याला लगेच चार्टमध्ये काय पाहायला मिळतं, स्ट्रॉंग हेवी फॉल आल्याचं पाहायला मिळतं. जी आपली नेक्स्ट कॅन्डल आहे ती आहे मोठ्या आकाराची बुलिश मारुबोजू. मारुबोजू कॅन्डल म्हणजे काय, अशी कॅन्डल ज्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला आपल्याला नॉर्मली वीक पाहायला मिळत नाही. नो वीक कॅन्डल, वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अजिबात वीक नसते, अशा कॅन्डलला आपण काय म्हणतो, मारुबोजू कॅन्डल. जर ती रेड असेल तर रेड मारुबोजू किंवा बेरिश मारुबोजू, आणि जर ग्रीन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बुलिश मारुबोजू. जर अशा प्रकारची बुलिश मारुबोजू कॅन्डल, हाय स्प्रेड बुलिश मारुबोजू म्हणजे खूप मोठ्या साईजची एखादी ग्रीन कॅन्डल जर चार्टवरती तयार होत असेल अप ट्रेंडमध्ये आणि अशा कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम सुद्धा खूप जास्त असेल, खूप म्हणजे काय अल्ट्रा हाय व्हॉल्यूम असेल, एक्सेसिव्ह व्हॉल्यूम असेल कम्पेअर टू प्रिव्हियस कॅन्डल, तर दिस इज ऑल्सो द साइन ऑफ स्ट्रॉंग ट्रेंड रिव्हर्सल. आपल्याला चार्टमध्ये लगेच पुढच्या दिवसामध्ये हेवी फॉल आल्याचं पाहायला मिळतं. यालाच एक्झॉशन असं म्हणतात. एक लास्ट म्हणजे आपण जसं म्हणतो त्याला की नॉर्मली आपल्या एक साध्या मराठी भाषेत म्हणतात की आपण जर बघितलं की दिव्याचा सगळ्यात जास्त प्रकाश कधी पडतो, ज्यावेळेस दिवा विझतो त्यावेळेस दिव्याचा सर्वात जास्त प्रकाश पडतो. सेम कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की प्राइसमध्ये हा एक शेवटचा काय आहे, श्वास आहे आणि यानंतर आपल्याला एक्झॉशन जे म्हणतो आपण एक्झॉस्ट, तर त्या प्रकारचा हा कन्सेप्ट आहे आणि लगेच त्यानंतर आपल्याला चार्टमध्ये फॉल पाहायला मिळतो. यालाच आपण काय म्हणतो, मोठ्या आकाराची बुलिश मारुबोजू कॅन्डल. जर अप ट्रेंडमध्ये रेजिस्टन्स झोन जवळ किंवा रेजिस्टन्स झोनच्या वरच्या बाजूला कुठेतरी खूप मोठ्या आकाराची बुलिश कॅन्डल ग्रीन कॅन्डल पाहायला मिळत असेल ज्याच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला वीक नाही, म्हणजे बुलिश मारुबोजू हाय स्प्रेड बुलिश मारुबोजू कॅन्डल पाहायला मिळत असेल, ज्यामध्ये व्हॉल्यूम कसं आहे, एक्सेसिव्ह हाय व्हॉल्यूम किंवा खूप जास्त हाय व्हॉल्यूम जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर दिस इज द साइन ऑफ स्ट्रॉंग ट्रेंड रिव्हर्सल. लगेच पुढच्या काळामध्ये आपल्याला चार्टमध्ये स्ट्रॉंग ट्रेंड रिव्हर्स होत असताना पाहायला मिळतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं की ही एक बुलिश मारुबोजू आहे, या ठिकाणी हा जो अप ट्रेंड आहे या अप ट्रेंडमध्ये
मधील व्हॉल्यूम आणि या कॅन्डलचं व्हॉल्यूम जर आपण पाहिलं तर ते एक्सेसिव्ह हाय व्हॉल्यूम, खूप जास्त हाय व्हॉल्यूम पाहायला मिळतं आणि दिस इज द स्ट्रॉंग साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. नॉर्मली आपण अशा गोष्टींना एक बाईंग सिग्नल म्हणत असतो, तर याला बाईंग सिग्नल म्हणत नाही. याला आपण टेक्निकल अनालिसिसमध्ये किंवा व्हॉल्यूम अनालिसिसमध्ये यालाच आपण बाईंग क्लायमॅक्स असं म्हटलं जातं. अँड बाईंग क्लायमॅक्स कॅन्डल विथ अल्ट्रा हाय व्हॉल्यूम किंवा हाय स्प्रेड बुलिश कॅन्डल, हाय स्प्रेड मोठ्या आकाराची बुलिश मारुबुजू कॅन्डल विथ हाय व्हॉल्यूम, अल्ट्रा हाय व्हॉल्यूम, एक्सेसिव्ह हाय व्हॉल्यूम इज द साइन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल. त्यामुळे व्हॉल्यूम अनालिसिस हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे टेक्निकल अनालिसिस करत असताना. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2-3 आपण ज्या कॅन्डल लास्ट पाहिल्या की हाय व्हॉल्यूम जर आपल्याला चार्टमध्ये दिसत असेल, म्हणजे हा जर व्हॉल्यूमचा चार्ट आपण प्लेस केला खालच्या बाजूला, चार्टवरती व्हॉल्यूम प्लेस केलं, तर जेव्हा केव्हा आपल्याला एक ॲव्हरेज व्हॉल्यूमच्या वरती हाय व्हॉल्यूम क्रिएट होताना दिसत असेल तर दिस इज द साइन ऑफ स्ट्रॉंग ट्रेंड रिव्हर्सल. आता या ठिकाणी ही जी कॅन्डल आलेली आहे या ठिकाणी सुद्धा खूप हाय व्हॉल्यूम आहे या कॅन्डलवरती. तर ही जी कॅन्डल आहे याला आपण नॉर्मली एक स्पिनिंग टॉप बॉटम टाईप कॅन्डल म्हणतो. परंतु या कॅन्डलचा आपण ज्यावेळेस आपण नेक्स्ट व्हॉल्यूम अनालिसिसचा व्हिडिओ बनवणार आहोत, आज जे आपण बघितलं की सायन्स ऑफ विकनेस बघितले, विकनेस कसे शोधायचे, ज्यावेळेस आपण सायन्स ऑफ स्ट्रेंथ पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये आपण या कॅन्डलमधील हाय व्हॉल्यूम कसं प्रेडिक्ट करायचं आणि या ठिकाणी रिव्हर्सल का नाही आलं, तर या कॅन्डलला नक्की काय म्हणतात याबद्दल आपण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण काय पाहिलं की सायन्स ऑफ हाऊ टू फाइंड आउट सायन्स ऑफ विकनेस इन अप ट्रेंड बाय युझिंग व्हॉल्यूम अनालिसिस. व्हॉल्यूम अनालिसिसचा वापर करून अप ट्रेंडमधील सायन्स ऑफ विकनेस कसे शोधायचे आणि सायन्स ऑफ स्ट्रेंथ कशा शोधायच्या अप ट्रेंडमधील, तर हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. तर व्हॉल्यूम अनालिसिसचा जो महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. व्हॉल्यूम अनालिसिस शिवाय जसं आपण अगोदरच म्हटलं की टेक्निकल अनालिसिस इम्पॉसिबल आहे. व्हॉल्यूम अनालिसिस हा टेक्निकल अनालिसिसमधील अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्याशिवाय आपण एक्झॅक्ट स्टॉकमधील ट्रेंडचं फ्युचर प्रेडिक्ट करू शकणार नाही. त्यामुळे जर आपण व्हॉल्यूम अनालिसिसकडे दुर्लक्ष करून जर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करत असाल, इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ही गोष्ट अवॉइड करा. ट्राय टू अंडरस्टँड द व्हॉल्यूम अनालिसिस कन्सेप्ट समजून घ्या आणि त्यानंतर आपण ट्रेडिंग करा. डेफिनेटली इट विल हेल्प यू इन फ्युचर. तर या ठिकाणी सुद्धा जर आपण पाहिलं, आता या ठिकाणी खूप एक्सेसिव्ह हाय व्हॉल्यूम जनरेट झाले जसं आपण मगाशी पाहिलं, पण हे एक्सेसिव्ह हाय व्हॉल्यूम कुठं जनरेट झालंय, हा सपोर्ट झोन आहे आणि सपोर्ट झोनमध्ये एक्सेसिव्ह हाय व्हॉल्यूम क्रिएट होणं दिस इज द साइन ऑफ व्हॉल्यूम अॅक्युमुलेशन. समवन इज बाईंग व्हेरी हेवीली, कोणीतरी खूप मोठ्या प्रमाणात बाईंग करते. वेअर इट हॅपन्स, कुठल्या झोनमध्ये हे घडतंय, सपोर्टला, रेजिस्टन्सला, पार्टिसिपेशन फेजमध्ये, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो व्हॉट इज द एक्झॅक्ट सायकॉलॉजी बिहाइंड त्या कॅन्डलिस्टिक पाठीमागची सायकॉलॉजी जर आपल्याला एक्झॅक्ट प्रेडिक्ट करायची असेल तर हे कुठं घडतं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचं एक्झॅक्ट मिनिंग लक्षात येतं. त्यामुळे सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करणं, सपोर्ट रेजिस्टन्स योग्य प्रकारे शोधणं, प्रॉपर सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन फाइंड आउट करणं, या गोष्टी आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे. सपोर्ट अँड रेजिस्टन्स, हाऊ टू फाइंड आउट सपोर्ट अँड रेजिस्टन्स याबद्दलचा अतिशय डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो आपण जरूर पहा. सपोर्ट अँड रेजिस्टन्स फाइंड आउट करण्याचे वेगवेगळे जे मेथड्स आहेत त्या अतिशय डिटेल आपण त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ते फाइंड आउट त्या आपण नक्की एकदा तो व्हिडिओ पहा, तो व्हिडिओ समजून घ्या. त्यानंतर आपल्याला त्या व्हिडिओमध्ये ॲक्युमुलेशन झोन म्हणजे काय, पार्टिसिपेशन झोन म्हणजे काय किंवा रेजिस्टन्स डिस्ट्रीब्युशन झोन म्हणजे काय याबद्दल सुद्धा आपण अतिशय डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा आपण जरूर पहा. आणि डेफिनेटली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या जर काही कमेंट्स असतील, आपले जर काही डाऊट्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या चार्ट ट्रेडर मराठी या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत त्याला घेऊन जाण्यासाठी आम्हाला आपण हेल्प करा. तर ही एक रिक्वेस्ट. आणि जे काही बाकीचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती ते सुद्धा आपण जरूर पहा. डेफिनेटली आपल्याला खूप हेल्प करतील टू बी अ सक्सेसफुल ट्रेडर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत व्हॉल्यूम अनालिसिसमधील स्ट्रेंथ कशा प्रकारे फाइंड आउट करायची, व्हॉल्यूम अनालिसिसचा वापर करून ट्रेंडमधील स्ट्रेंथ कशा प्रकारे फाइंड आउट करायची. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.